मुळात विज्ञान आश्रम ही कन्सेप्ट बऱ्याच लोकांना अजून तितकी माहिती नाही जितकी बाहेर माहिती असायला हवी. म्हणजे मोठ्या ठिकाणी माहिती आहे, पुणे विद्यापीठात माहिती आहे किंवा त्या परिसरामध्ये माहिती आहे. तर विज्ञान आश्रम ही संकल्पनाच मुळात काय आहे? कारण बऱ्याच ठिकाणी आश्रम म्हटलं की मग अंधश्रद्धा, बोवाबाजी अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर इथलं काय रुटीन असतं आणि कसं संकल्पना काय? हो, म्हणजे आश्रम म्हटलं की आपल्याकडे ना एक वेगळं सगळं स्वरूप असतं. म्हणजे एकदा मी आश्रममध्ये विज्ञान आश्रमात बसलो होतो. टी शर्ट होते आणि शॉर्ट घालून मी आपला फिरत होतो इकडे तिकडे. तर आमचा एक स्टाफ मेंबर आहे, तो आला, सर जरा एक काम करा म्हणे, पटकन म्हणे, अमुक ते अधिकारी येत आहेत, जरा तुम्ही कपडे बदलून या. तर मी तिकडे फिरत होतो पॉलिहाऊसमधून. मी आलो, म्हटलं आहे ठीक आहे ना. म्हणे काय झालं कपडे बदलायला, मला काही कळेच ना. तर म्हणे नाही म्हणे, तुमच्याकडे असं वाटायचं त्यांना आश्रममध्ये की बाबा हे काय पोरासोरांचा खेळ चालला इथे, तो कारण मी आपला जरा सिरियस व्हा म्हणे, जरा चांगला ड्रेस घालून या. आणि मग मी जरा चांगला ड्रेस घालून डायरेक्टरसारखा त्यांच्यासमोर गेलो मी. तर बऱ्याच लोकांना विज्ञानाश्रम काय माहीत नाही. आणि म्हणजे तुम्ही तर इतके जवळ आहात, तर बऱ्याच वेळा असं म्हणतात ना की आपण जवळ असलं तर अजून कळत नाही. म्हणजे ते काय पिकलं तिथं विकत नाही, पिकतं तिथे विकत नाही तसं. तर खरं विज्ञानाश्रम आता ही जवळजवळ एक 40 वर्ष जुनी संस्था आहे, 40पेक्षा जास्त वर्ष झाले. आणि एक मी म्हणेल की तो एक वेगळा प्रयोग आणि एक खूप महत्त्वाचा प्रयोग याच्यासाठी आहे की 40 वर्षापूर्वी डॉक्टर कलबाग ते हिंदुस्तान लिव्हरमध्ये हेड ऑफ द इंजिनिअरिंग सायन्स डिव्हिजन होते. म्हणजे UDCT सारखी मोठी संस्था आहे केमिकल इंजिनिअरिंगमधली, मुंबईमधली. तर त्या UDCTचे ते ॲल्युमिनाई, तिथे त्यांचं ग्रॅज्युएशन झालं. तर त्यांनी तिथे UDCTमधून इंजिनिअरिंग केलं, केमिकल इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर अमेरिकेमध्ये इलिनॉयसमध्ये त्यांनी PhD केली फूड टेक्नॉलॉजीमध्ये. असं सगळं केल्यानंतर हिंदुस्तान लिव्हर नावाची जी कंपनी आहे, तर त्या कंपनीचे त्यांच्या इंजिनिअरिंग डिव्हिजनचे ते हेड होते, हेड ऑफ द इंजिनिअरिंग सायन्स डिव्हिजन. ते CFTRI म्हैसूरला आहे, तिथे ते डायरेक्टर होते. आणि मग एवढ्या मोठ्या ही कंपनीमधले ते संशोधन विभागाचे प्रमुख असल्यानंतर ती व्यक्ती त्याचा जॉब सगळा सोडते. मुंबईमध्ये त्यांचं बांद्रा शी-4ला, म्हणजे एकीकडे अमिताभ बच्चनचं घर आहे, सगळेच फिल्म स्टार आहेत, त्याच्यात त्या लाईनीमध्ये त्यांचा पण बंगला होता. तर अशी सगळी काय म्हणूया आपण उच्च शिक्षित किंवा आपण म्हणूयात काय आर्थिकदृष्ट्या संपन्न घरातली व्यक्ती असं म्हणते की आता मी हे सगळं सोडतो आणि मी माझ्या बायकोसहित मी एका खेडेगावामध्ये येऊन राहतो पाबळसारख्या. तर ही सगळी एक विलक्षण होते. म्हणजे विज्ञान आश्रमाचं जी काही रचना किंवा जे काही काम उभं राहिलेलं आहे, तर ते डॉक्टर कलबागांचा हा जो सगळा अनुभव नसता, म्हणजे हिंदुस्तान लिव्हरमधला रिसर्चचा अनुभव असेल किंवा परदेशामधला असेल, इलिनॉयसमधला असेल अमेरिकेमध्ये, तर कदाचित विज्ञानाश्रम उभाच राहू शकला नसता. त्यामुळे मला एक खूप महत्त्वाचं वाटतं की त्यांचा जो बॅकग्राऊंड. आणि मग त्यांनी वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी ठरवलं की आता मी माझे पहिले 26 वर्ष मी आपण म्हणतो ना काय आपण आपल्या हिंदू 4 आपण आश्रम म्हणतो आपले, की माझा ब्रह्मचार्य आश्रम म्हणजे पहिले 4 वर्ष 26 वर्ष मी ते केले, अभ्यास केला. पुढचे 26 वर्ष मी गृहस्थाश्रम केला. आता 52 वर्ष झाले. आता मी पुढचे 26 वर्ष मी वानप्रस्थाश्रम घेईल आणि मला जे काही मिळालं आहे ते मी समाजाला देईल. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की 52व्या वर्षी की मी आता रिटायरमेंट घेणार आणि मुंबईमधलं सगळं सोडून ते पाबळमध्ये आले. बरं, पाबळ का बरं निवडलं? तर पाबळ तेव्हा थोडंसं पुण्यापासून लांब होतं. म्हणजे आता पुणं पाबळच्या जवळ आलं आता. म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की राजगुरूनगर पण आता खूपच सगळं शहरीकरण झालं. तर 83मध्ये 83 साली पाबळला एकच बस होती जायला. सकाळी एक बस व्हायची आणि मग ती दुसऱ्या दिवशी सकाळी यायची. तर कलबाग सरांना असं एखादं गाव हवं होतं, म्हणजे पाबळ कलबागांचा आणि विज्ञान पाबळचा काही संबंध नव्हता. म्हणजे त्यांना काही गाव कधी आधी माहिती आहे, कोणाची तरी जमीन आहे वडलोपार्जित वगैरे असं काही नव्हतं. कलबाग सरांना असं एखादं गाव हवं होतं की ज्या गावामध्ये जे भारतामधलं प्रातिनिधिक गाव असेल, की ज्यामध्ये आपण असं कोणी म्हणू शकणार नाही की अरे हे गाव ना ह्या गावापेक्षा दुसरं गाव भारी आहे बरं का, चांगलं आहे. म्हणजे पाबळगावमध्ये तेव्हा काय काय होतं, पाबळगावामध्ये पाण्याची समस्या अजूनही आहे. ती आमच्याकडे दुष्काळग्रस्त गाव आहे. कुठल्याही हायवेवर नाही. म्हणजे हा नगर जसं तुमचं आता नाशिक रोडवर आहे किंवा शिक्रापूर आता नगर रोडवर आहे, तसं पाबळ हे आडनाळीचं गाव आहे. आत्ता PMT सुरू झाली गेल्या कोविडच्या काळामध्ये आमच्याकडे.
मग डायरेक्ट बस, नाहीतर पाबळला डायरेक्ट बस पण कुठली नाही आहे, राजगुरुनगरला किंवा शिखरावरनं बदलायला लागते, पूर्वी ती पण नव्हती. तर काही गावाचं विशेष काही ओळख नाही आहे, एक सर्वसाधारण गाव त्यांना हवं होतं. आणि मग जे पी नाईक नावाचे एक शिक्षण तज्ज्ञ होते की ज्यांनी कोठारी कमिशनचा अहवाल, तुमच्यापैकी शिक्षकांना माहीत असेल किंवा तुम्ही ICSR ऐकलं असेल की इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च, त्या संस्थेचे फाउंडर म्हणजे जे पी नाईक, मोठी व्यक्ती होती. तर त्यांना सांगितलं की माझ्या मनामध्ये शिक्षणाच्या अशा काही कल्पना आहेत, मला प्रयोग करायचा आहे, कुठे करू. आणि त्यांनी सांगितलं की मला बाबा की मग खेड शिवापूर होतं, कोल्हापूरजवळचं एक गाव होतं, लोणावळ्याजवळ होतं एक गाव. कलबाग सरांनी सांगितलं की मला असं गाव द्या की जे गावामध्ये सगळ्या समस्या उपलब्ध असतील. म्हणजे जो प्रयोग करायचा असतो ना, म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट काय म्हणतात ना, तुम्हाला एखादा प्रयोग करायचा असतो, तो प्रयोग तुम्ही नेहमी कमकुवत दुव्यावर करता, म्हणजे वीक कुठल्याही गोष्ट आहे त्याच्यावर करता तुम्ही. मग त्या कमकुवत दुव्यावर तुम्ही जर तो चांगला करून दाखवला तर इतर तर सगळे होणारच आहे, आपोआप सुरू झाला. म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला हे सगळं सांगतो, पण हे महत्त्वाची घटना मला वाटते. का बरं पाबळमध्ये त्यांना यायचं होतं? तर पाबळमध्ये यायच्या अगोदर कलबाग सरांचं ते मुंबईमध्ये पण काही संस्थांना भेटले होते. तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकलं असेल किशोर भारती किंवा होशंगाबाद सायन्स एक्सपेरिमेंट होता, एकलव्य नावाची संस्था होती. तर होमी बाबा सायन्स सेंटर मुंबईमध्ये आहे. त्यांनी शिक्षणात बरेच प्रयोग केले होते आणि कलबाग सरांनी सगळे बघितले होते ते. आणि त्यांच्या असं लक्षात आलं होतं की जवळजवळ 60% मुलं जे आहेत ना, ती शाळा सोडतात. म्हणजे 10वीच्या आधी शाळा सोडतात. 90% मुलं, आता 60% म्हणतात गव्हर्नमेंट, पूर्वी 90% होती. पण ही 90% मुलं प्रत्यक्ष जीवनामध्ये काय करतात? तर आपण असं म्हटलं ना, आमचे रस्ते कोण बांधतं, आमच्या गाड्या बंद पडल्या तर रिपेअर कोण करतं, शेतात काम कोण करतं, घरं कोण बांधतं, हा गालीचा कोणी शिवला असेल, हे टेबल फर्निचर कोणी केलं असेल, तर हे जवळजवळ सगळंजण स्कूल ड्रॉपआउट लोकांनी केलं असणार आहे. म्हणजे ही जी काही फ्रेम आहे ना, ही कोणी केलं असेल, मी आत्ता तुम्हाला ठाकून सांगतो की जो मुलगा अभ्यास चांगला नाही त्यांनी हे बसवलेलं असणार आहे. मग हे शिकला कुठे सगळं? म्हणजे ही मुलं शाळेत तर गेली नाहीत, शाळा तर सोडली. बरं, अशी किती मुलं आहेत? 90% मुलं की जे शाळेमध्ये जाऊन औपचारिक शिक्षण घेत नाही आहेत, पण मग ते कौशल्य ते शिकत आहेत. मग कसं शिकतात ते? तर कलबाग सरांचं म्हणणं असं होतं की ते शिकण्याच्या नैसर्गिक पद्धतीने शिकतात. की जसं मला मराठी बोलायला यायला लागलं वयाच्या दुसऱ्या वर्षी, नंतर इंग्लिश बोलण्याला शिकायला खूप त्रास झाला आणि अजूनही कॉन्फिडन्स येत नाही. जेवढा मराठीतून बोलायला कॉन्फिडन्स येतो तेवढा येत नाही इंग्लिशमधला. मग मी कसं शिकलो 2 वर्षाचं असताना? तर मी काम करत करत शिकलो, शिकण्याच्या नैसर्गिक पद्धतीने शिकलो. आणि मला जी काही गोष्ट करता येते, मला पोहता येतं, मला सायकल चालवता येते, मला संगणक वापरता येतो, मला स्वयंपाक करता येतो, इथली कुठली गोष्ट बघा मी पुस्तकात वाचून शिकलोच नाही आहे. म्हणजे मला जी गोष्ट करता येते आणि मी जी केव्हाही मला झोपेतून उठान सांगा की अरे तुला सायकल चालवायची आहे, मला विचार नाही करायला लागत. मी हे सगळं हाताने काम करत करत शिकलेलं असतो आणि हाताने काम करत करत शिकणं ही शिकायची नैसर्गिक पद्धत आहे. बरं, इतकी इफेक्टिव्ह आहे की जो शाळा सोडलेल्या मुलाला ती चांगला उद्योजक बनवते. म्हणजे आपण जर GDP काढला राष्ट्रीय सकल उत्पन्न देशाचं, तर त्यातलं मेजर कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या स्कूल ड्रॉपआउट्सकडनं येत आहे अजूनही. मग हे स्कूल ड्रॉपआउट कसे? आणि जर आपण एवढ्या मोठ्या, बरं दुसरी गोष्ट अशी की समजा आपण असं म्हणू की आता 10% मुलं शाळेमध्ये जातात, ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, अजून काही होतात, छान. 90% मुलं ही शाळेमध्ये शिक्षण सोडून देतात आणि काहीतरी करत शिकतात आणि अशा शिक्षणाच्या नैसर्गिक पद्धतीने शिकतात काम करत करत. मग मेनस्ट्रीम कशाला म्हणायचं? 90%च्या का 10%ला? 90%ला. म्हणजे हाताने काम करत करत शिकणं ही तर शिक्षणाची मेन पद्धत आहे. मग मी म्हटलं की अरे बापरे, हे तर असं आहे. बरं, दुसरं बघायला गेलं तर सगळे मोठे सायंटिस्ट बघा, तुम्ही बिल गेट घ्या, एडिसन घ्या, राईट ब्रदर घ्या, वॉल्टर डिस्ने घ्या, तुमचा झी TVचा मालक सुभाषचंद्र गोयल घ्या, इलॉन मस्क घ्या, स्टीव्ह जॉब्स घ्या, सगळे ड्रॉपआउट्स. म्हणजे तुमचा पोरगं तुम्हाला जर चांगलं व्हायचं असेल ना, चांगलं उद्योजक संशोधक व्हायचं असेल तर काय झालं पाहिजे? शाळा सोडली पाहिजे, बरोबर ना? किंवा असं केलं पाहिजे की ही लोकं कशा प्रकारे शिकत आहेत हे बघून आपण आपल्या नेहमीच्या अभ्यासामध्ये, आपल्या नेहमीच्या शाळांमध्ये शिक्षणाची पद्धती आणली पाहिजे.
म्हणजे आता ठीक आहे, एडिसन त्याच्या नशिबाने झाला बाबा सायंटिस्ट, त्याला मिळाला, म्हणजे त्यांनी काम करत करत. पण एडिसन ज्या पद्धतीने शिकला, बिल गेट ज्या पद्धतीने शिकला, म्हणजे बिल गेटला तो 9वीमध्ये असताना कॉम्प्युटर मिळाला, तो रिपेअर करायला त्याला चान्स मिळाला, त्याच्या वडिलांच्या ओळखीने मिळाला, पण ठीक आहे, त्याला संधी मिळाली, त्याने सोनं केलं त्याचं. मग आपल्याला ही पद्धत जी आहे हाताने काम करत शिकायची, जी नैसर्गिक पद्धत मी तुम्हाला सांगितली, ती आपल्याला नेहमीच्या शाळेमध्ये आणता येईल का? मग कलबाग सर म्हणाले की मला याच्यावर काम करायचं आहे, की हाताने काम करत शिकणं ही पद्धत मी नेहमीच्या शाळेमध्ये कसं आणेल. बरं, असं करायचं असेल तर पहिल्यांदा प्रयोग करून दाखवायला लागेल, की जी काही अभ्यास सोडलेली मुलं आहेत शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये, आपण ढ म्हणतो त्यांना, ड्रॉपआउट म्हणतो, अशा मुलांना आम्ही जर अशा प्रकारे शिकवलं तर ती मुलं संशोधक होऊ शकतील, उद्योजक होऊ शकतील, हे प्रूव्ह पण करायला लागेल ना. मग तो प्रयोग करायचा तर कुठे करायचा? आणि म्हणून मग विज्ञान आश्रमाची सुरुवात झाली, की मला हे प्रयोग करून दाखवायचा आहे. आणि मग शाळेमधले जे काही आपण विकेस लिंक म्हणतो मग विज्ञान आश्रम ही शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणून सुरू झाली, की ज्या ठिकाणी तुम्ही आमच्याकडे ज्यांना अभ्यासात रस वाटत नाही, ज्यांना काहीतरी वेगळं करावंसं वाटतं आहे, अशी कुठलीही मुलं आम्हाला चालतात, ती आमच्याबरोबर शिकतात. आम्ही त्यांना शिक्षणाची नैसर्गिक पद्धत आहे, काम करत करत शिकणं, त्यांना शिकवतो. आणि मग त्याच्यामधून अनेक उद्योजक, अनेक संशोधक तयार झालेले आहेत. आणि मग ती पद्धती आता आम्ही इतर ठिकाणी राबवायचा प्रयत्न करतो. तर ही विज्ञानाश्रमाची पार्श्वभूमी अशी आहे. म्हणून कलबाग सर पाबळमध्ये आले. प्रयोग करायचा असेल तर मग अवघड ठिकाणी केला पाहिजे, तरच देशातल्या सगळ्या भागांमध्ये तो नेता येईल कार्यक्रम. आणि म्हणून 83 साली पाबळला ते त्यांची बायको दोघेजण येऊन राहिले तिथे. 83 पासून 2003 कलबाग सर होते. 30 जुलै 2003ला त्यांचं निधन झालं. आता परवा दिवशी त्यांचं ॲनिव्हर्सरी आहे, 21 वर्ष पूर्ण होतील त्यांना. आणि मग त्यानंतर अम्मा मिसेस कलबाग ज्या होत्या त्या पण 2017 होत्या पाबळलाच. 2017 त्यांचं निधन झालं. तर असं थोडक्यात हा आहे तर विचार. सर, विज्ञान आश्रमामध्ये आता सध्या कुठल्या वेगवेगळ्या याच्यावरती काम केलं जातं आणि तिथल्या मुलांचं रुटीन कसं असतं, म्हणजे ते कशा प्रकारे त्यांचा दिवस हे करतात? बरोबर. विज्ञानाश्रमाचं ना आमचं काय म्हणूयात त्याला, आम्ही म्हणतो की आमचं जे विज्ञानाश्रम आहे ते एक उत्पादन कम सेवा केंद्र आहे. म्हणजे आम्ही तिथून गावाला आम्ही सेवा पुरवतो आणि त्या सेवाच्या बदल्यामध्ये आम्हाला मूल्य मिळतं. तर आम्ही त्या सेवा देत असताना ते सेवा मी जेव्हा लोकांना सेवा देतो तर त्या सेवामध्ये करत असताना आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही इन्व्हॉल्व करतो. मग ते विद्यार्थी पण शिकतात सेवा देत असताना. म्हणजे तुमच्यापैकी आता काही जण डॉक्टर आहेत, तर तुम्हाला मेडिकलला कसं असतं की तुम्हाला हॉस्पिटल अटॅच असतं आणि तुम्हाला ती हे करायचीच असते, काय म्हणतात, तुम्हाला सर्व्हिस द्यायचीच असते. पण असं इंजिनिअरिंग कॉलेजला तुम्ही बघितलं आहे का? इंजिनिअरिंग कॉलेजला अटॅच बाबा वर्कशॉप आहे आणि मग कोणी पण गावाचं जाऊन सर्व्हिस मागायला तिथे जातं. म्हणजे मेडिकल कॉलेजला अटॅच्ड काय म्हणतात ना हॉस्पिटल असेल तिथे लोक जातात, ससूनमध्ये जातात, भारतीय विद्यापीठात जातात, की ट्रीटमेंट करायला हॉस्पिटलमध्ये जातात तिथे शिकायला, आणि विद्यार्थी पण तिथे ते येतात प्रॅक्टिस करायला. असं कुठेच होत नाही, कुठल्याच बाकी डिसिप्लिन्समध्ये होत नाही. तर आम्ही काय करतो की आम्ही विद्यार्थ्यांना शिकवताना वेगवेगळ्या सेवा आम्ही गावाला देतो आणि विज्ञान आश्रमामधून आम्ही 85 प्रकारच्या सेवा देतो. आता आम्ही काय काय करतो? आम्ही सॉईल टेस्टिंग करतो, आम्ही इलेक्ट्रिकल वायरिंगची कामं करतो, आम्ही ड्रीप इन्स्टॉल करतो, आम्ही पंप रिपेअर करतो, आम्ही तुम्ही आम्हाला सांगितलं रंगकाम करायचं ते आम्ही करतो, आम्ही ड्रीप इन्स्टॉल करतो, आम्ही वेबसाईट बनवून देतो. तुम्ही आम्हाला सांगितलं टू व्हीलरच्या नेमप्लेट बनवून द्या, आम्ही नेमप्लेटचं बनवून रेडियम कट करून देतो, तुम्हाला लावून देतो. तुम्ही म्हणाल ती आम्ही कामं करतो. आम्ही फूड प्रोसेसिंगमध्ये आम्ही बेकरी चालवतो, आम्ही नानकटाई पापड ते करून देतो, लोणचे जॅम करतो आम्ही तिथे, आम्ही डिझाईन करतो, आम्ही फॅशन करतो तिथे. तर तुम्ही म्हणजे आम्ही आमच्याकडे पॉली हाऊस आहे, तर आम्ही या सगळ्या गोष्टी करतो. जो एकूण 85 प्रकारच्या सेवा आम्ही गावाला देतो. आम्ही कचरा व्यवस्थापनात काम करतो. म्हणजे आत्ता आम्ही पाबळमध्ये कचरा व्यवस्थापनात आम्ही बरेच प्रयोग केलेत. म्हणजे इव्हन तुमचं आता ही पोलीस चौकीच्या कडेला राहती तुमची जी कचरा डेपोची शेड आहे, तर त्या ठिकाणी पण आम्ही आत्ता काम करतो. आणि सध्या आम्ही ब्लॅक सोल्जर फ्लाय म्हणजे एक काय म्हणतात ना सैनिकी माशी असते काळी, की ती तिच्या वजना एवढा कचरा 15-50 पट कचरा ती खाते. 15 दिवस ती कचरा खात असते. आणि आपला ओला कचरा जो आहे की ज्यामध्ये बऱ्यापैकी प्रथिनं असतात, तर ती माशी खाते, चांगली दष्टपुष्ट होते, जाडी होते. आणि मग जे आपल्या ओल्या कचऱ्यामधलं जे काही प्रथिनं आहेत
ती अळी खाते, अळी चांगली दष्टपुष्ट होते. त्या अळ्या आम्ही आता पोल्ट्रीला फीड म्हणून वापरतो आहे, कारण कोंबड्यांना त्या अळ्या खूप आवडतात खायला. आम्ही त्या कोंबड्यांना खायला देतो आहे. आणि सोयाबीनची रिप्लेसमेंट पोल्ट्री फीडमध्ये करायचा आम्ही आत्ता प्रयत्न करतो आहे. तर पाबळमध्ये आम्हाला ओला कचरा मिळेच ना, कमी पडायला लागला. आणि आम्ही ते आमचा कचरा वापरताना आम्हाला कळलं की अरे आमचा कचरा आम्ही नीटपणे जिरवत होतो. आम्हाला कळलं अरे हे खूप चांगलं संशोधन आहे की काळ्या माशाचा आपण ह्या वापरल्या ब्लॅक सोल्जर फ्लाय, तर त्याच्यामधून आपल्याला हा कचऱ्याचा प्रश्न टॅकल करता येईल. आणि मग कुठे करायचं, मग जवळच जास्त कचरा कुठे मिळेल, तर तो तुमच्याकडे मिळेल. राजगुरुनगर छोटं गाव अजून आहे जवळचं तिथे. तर मग आम्ही तुमच्या सीओना सांगितलं. मग त्या सीओनी आम्हाला जागा आणि सगळी फॅसिलिटी उपलब्ध करून दिली तुमच्या इथे, बिचकर मॅडम आणि त्या सगळ्या लोकांनी. आणि मग तिथे आत्ता आम्ही सध्या तो कचरा तिथे प्रोसेस करतो आहे तिथे. आणि आमचा प्रयत्न असा आहे, म्हणजे तुम्ही जर 30 तारखेला पाबळला आलात तर तुम्हाला दिसेल की आम्ही काय तयारी केलेली आहे की राजगुरुनगरमधला किमान 1 टन कचरा दररोज संपवायचा, असं ओला कचरा. असं आम्ही असं आम्ही प्रयत्न करतो आहे. त्याचं आम्ही आता काय कसं आम्ही करतो आहे, आता त्याचं टार्गेट ठरवून आम्ही त्या लार्वांचं प्रोडक्शन कसं करायचं, म्हणजे त्या अळ्यांना ब्रीडिंग पण करायला लागतं. त्याच्यासाठीचा इन्क्युबेटर आम्ही आत्ता पाबळमध्ये तयार केला आहे. तर अशा प्रकारचे आम्ही रिसर्च प्रोजेक्ट बरेच करतो. पण हे सगळे प्रश्न गरजेवर असतात की बाबा ओल्या कचऱ्याचा प्रश्न आहे समाजासमोर, मग कुठल्या तरी विद्यार्थ्याला सोडवायला दिला आहे. मग आता महेश नावाचा विद्यार्थी आहे आमचा आत्ता सध्या पाबळला, की तो गेले 2-3 वर्ष त्याच्यावर काम करतो आहे. त्याने इंजिनिअरिंग केलेलं आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग केलं आहे. आणि मग त्याच्यावर तो काम करतो आहे. त्याला त्याचा व्यवसाय सुरू करायचा त्याच्यावर. त्यामध्ये त्याने त्याची एक कंपनी आता रजिस्टर केली आहे. आणि मग तो ते सगळं आत्ता काम करतो आहे. तसं आम्ही आता सोलर ड्रायरवर काम करतो आहे. म्हणजे आमच्याकडे खरगोन नावाचा जिल्हा आहे मध्य प्रदेशमध्ये, की जो आशियामधली सगळ्यात मोठी मिरच्याची तिथे हे होते, मंडी आहे, बाजारपेठ आहे. मिरच्या खूप होतात तिथे, एशियामधली मोठी आहे. पण तिथे मिरचीचं लॉस पण होतो. ही मिरची तुम्हाला वाळवायला लागते, त्याशिवाय मोठा ढीग करून ठेवतात. मग ती पलटी केली आणि देठ तुटला तर किंमत कमी होते. देठ तुटला आणि दव पडलं तर तिकडे फंगस लागतो आणि मग अजून मिरचीचा रेट कमी होतो. आणि मग असा एक 20% त्या शेतकऱ्यांना फायदा तोटा होतो त्या सगळ्या प्रोडक्शनमध्ये. तर मग ते ड्रायिंगची सिस्टीम करायची, त्यासाठीचा ड्रायर आम्ही गेले 2 वर्ष त्याच्यावर बरोबर काम करतो आहे खरगोनमधल्या शेतकऱ्यांबरोबर. मग त्याच्यामध्ये एक विद्यार्थी आहे पाबळमध्ये की जो त्याच्यावर काम करतो आहे, प्रसाद नावाचा. मग तुम्ही परवाला तुम्हाला तो पण ड्रायर बघायला मिळेल की आम्ही तो प्रोडक्शनवर काम करतो आहे. मागच्या वर्षी आम्ही सांगली जिल्ह्यामधल्या मनुके बनवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही ड्रायर तयार त्यांना करून दिला. तो पण एका विद्यार्थ्याचा PhD प्रकल्प होता. तर असे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही समाजातले प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही काम करतो. टेक्नॉलॉजिकल प्रश्न, ते प्रश्न आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देतो. म्हणजे आम्ही एक मायक्रोबियल कल्चर तयार केलं आहे कंपोस्ट करण्यासाठी, की जे आमच्याकडे एक सोनल नावाच्या आमच्या विद्यार्थिनी तयार केलं, नारायणगावचीच आहे ती, की आपल्याकडे जो काही कचरा जाळतात शेतामध्ये तर तो कसा शेतामध्ये कंपोस्ट करता येईल. असं करून आम्ही आता मागच्या वर्षी आम्ही 100 शेतकऱ्यांकडे आम्ही जवळजवळ 120 टन कचरा आम्ही कंपोस्ट केला, की ते कल्चर देऊन. आणि मग प्रूव्ह करून दाखवलं की अरे हा कचरा जर कंपोस्ट केला तर तुमच्या वांग्याचं उत्पादन इतकं वाढतं, टमाटे इतक्या % वाढतील, जमिनीला पाणी इतकं कमी लागेल, किंवा जमिनीची पाणी धारण क्षमता इतकी वाढेल. तर अशा प्रकारे आम्ही डेटा जमवतो आणि मग तो रिसर्च बेस आम्ही लोकांना देतो. तर हे आम्ही काम करतो पाबळमध्ये. म्हणजे अशा प्रकारचे बरेच प्रकल्प विज्ञान आश्रमामध्ये होतात वेगवेगळ्या विषयातले. दिनक्रम कसा असतो आमचा, तर चांगला असतो, नेहमीसारखा असतो. सकाळी उठतो आम्ही म्हणजे सकाळी उठतो, फिरायला जातो सकाळी 7 वाजता सगळेजणं. इथून पाबळचं यांचं कॉलेज आहे जवळ आमच्या इथे पाबळचं, तिथपर्यंत आम्ही सगळेजण पळायला जातो, काही लोक फिरायला जातात. मग व्यायाम असतो. 9:30 वाजता ब्रेकफास्ट करतो आणि मग 9:30 पासून आमचं काम सुरू होतं. तर 9:30 ते 1 हे सगळं सेक्शन असतात. 1 ते 2 सुट्टी असते, मग परत 2 ते 5:30. मग 5:30 नंतर परत आम्हाला मोकळा वेळ असतो खेळायला वगैरे. मग आम्ही व्हॉलीबॉल खेळतो, फुटबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो. मग 7ला मात्र मग आम्ही परत एकत्र जमतो. तुम्ही कसे बसले तसं आम्ही सगळेजणं साधारणपणे आश्रमामध्ये आम्ही एक 70-80 लोक असतो राहायला कायम तिथे. तर मग आम्ही रात्री गप्पा मारतो, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो, डिस्कशन करतो, डिबेट करतो, गाणे म्हणतो, म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाजतो. तर मग संध्याकाळचा आम्ही एक अर्धा एक पाऊस सगळेजण आम्ही एकत्र बसून शेअरिंग करतो, न्यूजपेपरवर डिबेट करतो, काय आलं आहे बातम्या, काय नाही चाललं आहे त्याच्यावर. 7:45ला ध्यान करतो 15 मिनटाचं, विपासना करतो आम्ही सगळे, आणि 8ला जेवण करतो. मग त्यानंतर परत ज्यांना झोपायचं ते झोपतात, ज्यांना वाचायचं ते वाचतात. मग 8:30 नंतर परत मोकळा वेळ असतो प्रत्येकाला. तर असा आमचा सगळा दिनक्रम असतो आश्रमामध्ये.
लेवलचे असतात सगळे? ही साधारणपणे 15च्या पुढची, 15 ते 25 एज करून 15 एज्युकेशनला आमच्याकडे फार महत्त्व असं नाही आहे. माझ्याकडे सगळी मुलं असतात. माझ्याकडे स्कूल ड्रॉपआउट आहेत, माझ्याकडे इंजिनिअरिंग ड्रॉपआउट्स आहेत, माझ्याकडे PhD ड्रॉपआउट्स आहेत किंवा अभ्यास करणारी मुलं आहेत, माझ्याकडे मास्टर्स झालेली आहेत, माझ्याकडे IITमधून विद्यार्थी येतात, माझ्याकडनं परदेशातली विद्यार्थी येतात, SPJN किंवा जे आपण म्हणतो ना डिझाईन इन्स्टिट्यूट आहेत मोठमोठ्या, अशामधून पण माझ्याकडे विद्यार्थी येतात. तर तो मिक्स क्राऊड आहे, असा नाही. तर काळासाठी वगैरे असं काही असतं? कमीत कमी हो असतात. म्हणजे हो 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 म्हणजे 3 महिने, 6 महिने, वर्षभर असे 3 स्लॉट आहेत माझ्याकडे. काही विद्यार्थी 3 महिन्यासाठी येतात की जे कॉलेजमध्ये ऑलरेडी शिकत आहेत आत्ता, आणि ज्यांना त्यांच्या कॉलेजच्या इंटर्नशिपसाठी ते माझ्याकडे येतात, तर ते नॉर्मली 3 महिन्यासाठी येतात. कॉलेज शिक्षण पूर्ण झालं आहे अशी मुलं 6 महिन्यासाठी येतात, आणि ज्यांनी कॉलेज शिक्षण केलंच नाही आहे त्यांना नॉर्मली मी वर्षभर ठेवून घेतो माझ्याकडे. तसं 3 टप्प्यात आहेत ते. सर, तुमच्या जे कामाचा त्या परिसराला काय फायदा झाला किंवा कशा पद्धतीनं तुमचं यश कशा पद्धतीनं मोजता तुम्ही? म्हणजे 2 गोष्टी. मी म्हटलं की हे प्रयोगशाळा आहे पाबळमध्ये. आता आम्ही जर प्रयत्न केला तर पाबळ बघा तुम्ही कम्पेअर करा आणि धामारी कम्पेअर करा. मग पाबळमध्ये एवढे उद्योग का आणि धामारीत एवढे उद्योग कमी का? किंवा लोणी आणि पाबळ कम्पेअर करा, किंवा पाबळ आणि तुम्ही काय म्हणतात ना कणेसर कम्पेअर करा. तर आपल्या लक्षात असेल की आपण पाबळ ही बाजारपेठ म्हणून विकसित झालेली आहे. आणि मग विकसित होताना त्यामध्ये तुम्ही जे उद्योजक बघितले ते सुरुवातीचे आणि आत्ता गेल्या 2 जनरेशनचे तरी ते सगळे विज्ञानाश्रमाचे माजी विद्यार्थी आहेत. किंवा पाबळच्या शाळेमध्ये आमचा जो आता कसं आहे प्रयोगशाळा आहे, त्यामुळे विज्ञानाश्रममध्ये जो आम्ही प्रयोग केला तो आम्ही इतर ठिकाणी कसा न्यायचा, तर आम्ही नेहमीच्या औपचारिक शाळांमधून तो कार्यक्रम आम्ही पसरायला सुरुवात केली. तर पहिलंच मॉडेल अर्थातच पाबळ गावातली शाळा होती. म्हणजे पाबळमध्ये जे काही शाळा आहे त्या ठिकाणी विज्ञानाश्रमाचा कार्यक्रम, पाबळमधली मुलं विज्ञानाश्रमात येत नाहीत, परंतु त्या शाळेमध्ये 8वी 9वी 10वीमध्ये विज्ञानाश्रमाचा अभ्यासक्रम शिकवला जातो. तर तो पाबळमध्ये पण शिकवला जातो, धामारीमध्ये पण शिकवला जातो, मुखईत शिकवला जातो. आता तुमच्या असं लक्षात येईल की आता हे ओव्हर द पिरियड हे होत आलेलं आहे. म्हणजे पाबळमध्ये तुम्ही जर कम्पेअर केलं की बाबा आपल्याकडे जे काही IBT घेतलेल्या विद्यार्थ्यांचं काय झालं, त्याचा रिसर्च पण केलेला आहे त्याच्यावर. IIT पवईने त्याच्यावर एक संशोधन अभ्यास पण केला होता की ज्या मुलांनी हा विज्ञानाश्रमाचा अभ्यासक्रम शाळेमध्ये एक विषय म्हणून घेतला आहे IBTचा, तर त्या मुलांची प्रोफेशनल कॉलेजेसला त्यांच्या जाण्याचा म्हणजे कल वाढलेला आहे. म्हणजे इंजिनिअरिंग, सायन्स, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंगला जास्त मुलं गेलेली आहेत. ती मुलं त्यामध्ये पण मुलींचं प्रमाण प्रोफेशनल स्ट्रीमकडे जायचं इतरांपेक्षा जास्त आहे. तर असे वेगवेगळे स्टडी झालेले आहेत त्याच्यावर. आता हे झालं पाबळच्या परिसरामध्ये. किंवा आता आम्ही काय करतो, दरवर्षी आम्ही सायकल ट्रिप काढतो. पाबळपासून निघतो सायकलवर आणि आम्ही शिवनेरी करत भीमाशंकरला जातो आणि परत येतो. नंतर मग दुसरा रूट आमचा इकडे नगरखेडला जायचा आहे, रांजणगाव पुढे असं शिकवून असं खाली जायचं आहे, राहुरी कृषी विद्यापीठ करायचं आणि परत यायचं. तिसरा रूट आमचा वेल्ह्याकडे जायचा आहे, भोरकडे. आता ह्या भागामध्ये गेलं ना तर आमचं प्रत्येक गावामध्ये आम्हाला आमचा कोणीतरी विद्यार्थी भेटतोच की जो उद्योजक आहे. म्हणजे मला बऱ्याच वेळा आम्ही आमचं जेवायची व्यवस्था आम्हाला करायला लागत नाही. आम्ही फक्त सांगतो की आम्ही ह्या रस्त्याने आमचा आता ही बॅच येणार आहे बरं काय, असं आम्ही सांगितलं तर आमची आपोआपपणे चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था. म्हणजे 65 किलोमीटरच्या रेडियसमध्ये असं कुठलं गाव नाही आहे की ज्या ठिकाणी आम्हाला विद्यार्थी मिळत नाही, कोणीतरी आम्हाला भेटतोच. तर म्हणेल की ह्या जॉग्रफीपुरतं एवढं झालं म्हणेल. पण लार्जर इम्पॅक्ट बघितला तर आम्ही जे काही शिक्षणाचा आग्रह धरतो आहे की विद्यार्थ्यांना शिक्षण कसं असलं पाहिजे, की शाळेमध्ये काय म्हणूयात तुम्हाला, जसं आपण म्हणतो की आमच्याकडे शाळेमध्ये वाचनालय असलं पाहिजे, शाळेमध्ये स्पोर्ट्सची उपकरणं असली पाहिजे, खेळाचे साहित्य असलं पाहिजे, शाळेमध्ये प्रयोगशाळा असलं पाहिजे. तसं शाळेमध्ये कार्यशाळा पण असली पाहिजे, शाळेमध्ये पण साधनं असली पाहिजे. आणि अभ्यासक्रमातला काही वेळ हा म्हणजे 20% वेळ हा मुलांनी हाताने काम करत करत शिकलं पाहिजे. तर हा आग्रह आम्ही आत्ता गेली 40 वर्ष आम्ही करतो आहे. आणि तुम्ही आत्ता बघितलं असेल तर नवीन राष्ट्रीय धोरण जे शिक्षण धोरण आलेलं आहे त्यामध्ये 6वीपासून व्यवसाय शिक्षण त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. तुम्ही तो जर आराखडा वाचला आणि त्याच्यानंतर जो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आला आहे 2023चा, तो तुम्ही बघितला तर त्यामध्ये त्यांनी जो काही अभ्यासक्रम 6वीपासून जो सजेस्ट केलेला आहे तो विज्ञान आश्रमाने जो काही IBT अभ्यासक्रम मांडला आहे त्याची प्रतिकृतीच आहे. म्हणजे त्या कमिटीसमोर त्यांनी विज्ञान आश्रमाचा बऱ्याच वेळा अभ्यास केला. मला पण त्या कमिटीत घेतलं होतं.
मी पण तिथे बघे सगळे आम्ही आमच्या कामाचे पुरावे सादर केले होते. आणि तुमच्या आता लक्षात येईल की त्याचे जे काही टेक्स्टबुक निघाली आहेत किंवा जे आता अभ्यासक्रम आलेला आहे, तर त्यामध्ये आम्ही जो काही IBT कार्यक्रम राबवत होतो तो तुम्हाला त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसेल. तर इम्पॅक्ट हा इथपर्यंत जातो. म्हणजे सध्या आम्ही आत्ता विज्ञानाश्रम काय काम करतं आहे, तर आम्ही आत्ता सध्या उत्तर प्रदेशमधल्या 1800 शाळांमध्ये 6वीपासून व्यवसाय शिक्षण कसं राबवायचं यासाठीची टेक्निकल मदत आम्ही उत्तर प्रदेश सरकारला करतो आहे. आम्ही आंध्र प्रदेश, कर्नाटका, तेलंगणा या 3 स्टेट्समध्ये अटल टिंकरिंग लॅब ज्या आहेत त्या चांगल्या स्ट्रेंथन कशा करता येतील ह्यासाठी आम्ही समग्र शिक्षा त्यांचं जे आहे त्यांना आम्ही टेक्निकल मदत करतो आहे. अटल इनोव्हेशन मिशन आणि विज्ञान आश्रम हे पार्टनरशिपमध्ये काम करतं की अटल टिंकरिंग लॅब कशा राबवायच्या, त्याचं कंटेंट काय असेल त्यावर आम्ही काम करतो. तुम्ही जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तर मागच्या 2 वर्षापूर्वी भारत सरकारने सांगितलं की आम्ही सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आयडिया लॅब सुरू करू. 100 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी आयडिया लॅब सुरू केल्या. त्या आयडिया लॅबची कल्पना ही पूर्ण विज्ञान आश्रमावर त्यांनी स्वीकारलेली आहे. म्हणजे AICTE चेअरमन होते, त्यांनी त्यांचे पब्लिकली इनॉग्रेशन फंक्शनमध्ये आणि इंडियन एक्सप्रेस मोठी बातमी म्हणून त्यांना आलं होतं की आम्ही हा सगळा जो आयडिया लॅबची कल्पना जी आम्ही मांडलेली आहे ती आम्ही विज्ञान आश्रमाकडे बघून मांडलेली आहे. आणि मग त्या 100 इंजिनिअरिंग कॉलेजेसमधलं त्या लॅब सुरू झाल्या, त्यांच्या सगळ्यांचं प्रशिक्षण आम्ही हे पाबळमध्ये केलं. तर म्हणजे इम्पॅक्ट काय असेल, तर प्रयोगशाळा मोठी होत नाही. प्रयोगशाळेमधले जे काही सिद्धांत असतात किंवा जे काही तत्त्व आम्ही जे काही बाहेर काढतो तर ते आम्हाला देशभर परदेशामध्ये नेता येतात. तर ते त्यातलं महत्त्वाचं आहे. मला एक विचारायचं आहे की जी शाळाबाह्य मुलं आहेत तुम्ही म्हणताय, तर मग राहुलचं एक उदाहरण दिलंय तुम्ही की त्याला कसं हँडल केलं किंवा ती परिस्थिती ती अशी होती की त्याची आई पण त्याला ॲक्सेप्ट म्हणजे तुम्हीच पहा त्याचं सगळं काही माझ्यापर्यंत येऊन नका, तर मग ती परिस्थिती कशी हँडल केली राहुलच्या बाबतीत? नाही, आता हे दरवर्षी असतं, ते काय फार वेगळं नसतं. आणि मग ते आम्हाला तशी पण मुलं असतात की ती पण हँडल करावी लागतात. हो, म्हणजे आत्ता पण आहे, म्हणजे तो झाला, तो जुना झाला आता. मग आता हे कसं आहे की ती लाईव्ह आहे ना, दरवर्षी 100 मुलं असतात. आता मागच्या वर्षी आमच्याकडे एक विद्यार्थी होता, नाशिकचा मुलगा होता, म्हणजे आत्ताही आहे माझ्याबरोबर तो, म्हणजे छान. तर तो त्याला ते नवीन काय MDM काय त्याचं व्यसन लागलं, काय घ्यायचं. आता घरच्यांनी व्यसन झाकून ठेवतात, ते कसं सांगायचं, नाही सांगणार, मुलगा चांगलाच आहे आमचा. आणि मग तिथून पाबळला पाठवलं. कारण आम्ही काय की आम्ही जो कोणी येतो त्याला आम्ही घेतो. आम्ही असं काही मार्क किती येत रे बाबा, शॉर्टलिस्ट कर असं करत नाही. कारण आमची प्रयोगशाळा आहे, प्रयोगशाळेमध्ये सॅम्पलिंग हे नेहमी रँडम करायचं असतं. मी सिलेक्टिव्ह कसं करणार ना तिथे. तर आम्ही समाजामधले सगळेच मुलं मला समोर पाहिजे असतात. तर आम्ही जो फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर आम्ही ॲडमिशन देतो. आम्ही कधीच असं म्हणत नाही की बाबा मार्क्स दाखव वगैरे असं, की जो आला आहे त्याला आम्ही ॲडमिशन देतो. आमचे हॉस्टेल भरलं की आमची ॲडमिशन थांबते, जागा असेल तर आम्ही ॲडमिशन देतो. हा पण आला आमच्याकडे वर्षभर. मग सुरुवातीला आम्हाला काय बरं इतका मुलगा इतका एंटरप्राइझिंग, त्यांनी काय केलं असेल, नाशिकवरून आला. त्याला आता कळलं की नाशिकवरून आल्यानंतर असं म्हणलं की अरे आपल्याला आता इथं पाबळला जातो आहे, कसं गाव आहे माहीत नाही, तिथे काय सोय असेल माहीत नाही, आपल्याला व्यसन करायला मिळेल नाही मिळेल, कसं मिळेल. त्यांनी येताना भांगेची रोपं घेऊन आला बरोबर की आपण आता शेती करू, म्हणजे कमीत कमी आपला स्टॉक तरी मिळाला पाहिजे ना तिथे. आता आला. मग आता जेवढा तो एंटरप्राइझिंग तेवढा आम्ही पण एंटरप्राइझिंग. आम्हाला पण माहीत असतं काय कोणी किती जागायचं काय नाही वगैरे. आम्हाला लगेच 15 दिवसात आम्ही त्याला पकडला की बाबा हे तुझं आहे चाललेलं. म्हणजे त्याच्या म्हणजे असे काय म्हणतात ना, उस स्कूल के हम हेडमास्तर आहे ना, तर आम्हाला पण लगेच कळतं की कोण किती पाण्यात आहे तिथे. मग काय नाही, मग चांगली मग दोस्ती आहे, काय बात हे सुटलं पाहिजे. मग ते कळल्यानंतर म्हणणार हा का होतं याच्यामध्ये. बाकी त्याला सुरुवातीला सगळं समजून सांगितलं, हे झालं, पण काही फरक पडेना. मग आता मी म्हटलं की नाशिकला आहे. मग मी काही कामानिमित्त नाशिकला गेलो होतो. म्हटलं आपण याच्या घरी जाऊन येऊयात एकदा. मग मी त्यावेळेस गेलो, त्याच्या घरी गेलो. त्याची मावशी भेटली. त्या मावशीने मला ती घरी जाऊ देईना. तिच्या नाही आई कामाला असते, असं आहे, भांडे धुते, ती नाहीच असेल घरी वगैरे वगैरे. म्हटलं मला त्याच्या घरी जायचं आहे. म्हटलं आपण जाऊ, किती असेल तरी. आता पेटालाच पेटला म्हटल्यानंतर मग ती मला घरी घेऊन गेली त्यांच्या तिकडे. खूप असं बोळीमध्ये असं आतमध्ये झोपडपट्टीमधलं घर, तिथे एक खोलीची, तिथंच मोरी, तिथंच असं एक भाई खूप मोठं झालं आहे, तुमच्या इथे 4 खोल्या बसतील त्यांच्या, अशा घरामध्ये ते त्यांचं घर होतं ते तिथे. आई हो धुण्या भांड्याचं काम करते, शिकलेली नाही आहे, नवरा दारू पितो, वडील त्याचे दारू पितात, बिलकुल कंडिसिव्ह वातावरण नाही तिथे काय त्याच्यामध्ये. आणि भांडणं दररोज. मी गेलो तेव्हा पण तो नवरा दारू पिलेला होता, त्याला माझ्याशी बोलता नाही आलं, आई पण माझ्याशी बोलायला तयार नाही. आता म्हटलं याला जर आता घरी पाठवलं तर ह्या पोराचं परत वाटोळ होणार. आता
मग आता काय करायचं? आता त्याला तर पाठवून दिलं त्यानं ओळखीच्या लोकांनी, बाबा इथं नको राहायला, आपली अडचण दुसरीकडे पाठव म्हणून त्या मावशीने काहीतरी करून विज्ञान आश्रममध्ये पाठवून दिलं काहीतरी तिथे. आता आला, आता काय करायचं? मग बरं हा मुलगा एवढा एंटरप्राइजिंग की भांगेची रोपं पण त्यांनी स्टॉक म्हणून आणली, म्हणजे पोरगा हुशार तिथे, बरं बोलतो इथं आहे. मग आमची दोस्ती सुरू आली. मग मी काय केलं, मग मी मुक्ता पुंतांबेकर जे आहेत आपलं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, त्यांना फोन केला. म्हटलं असं असं जरा पोरगा आहे, आपल्याला जरा केस आहे, आपल्याला घ्यायची हातामध्ये तिकडे. ठीक आहे. मग त्याच्याकडे त्याला पाठवायला सुरुवात केली आम्ही. मग त्यांनी जरा त्याला त्याच्या गोळ्या आणि हे सगळं सुरू केलं. मग थोडंसं प्रेमाने बोलणं, तुला हे करता येईल ते करता येईल. मग असं करत 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 मग आता तो बऱ्यापैकी जागेवर आला. मग त्याला काय म्हणतात ना, समजायला लागलं. मग त्याच्यामध्ये मग हळूहळू आम्हाला त्याच्या गोष्टी कळायला लागल्या की त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे, त्यामुळे तो काय आला आहे. आत्ता जर आमच्याकडे तुम्ही याल तर आमच्याकडे फॅब लॅब आहे पाबळमध्ये, त्याबद्दल मी तुम्हाला बोलेल. हा जो आहे मुलगा, तो हा आता फॅब लॅबची सगळी मशीन्स आवडतो. त्याला सगळं इलेक्ट्रॉनिक्स छानपणे करता येतं. त्याला तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स, प्रोग्रॅमिंग, कोडिंग, ऑटोमेशन, रोबोटिक्स सगळे प्रकल्प आता वर्षभरानंतर आता चांगला करतो आहे. अजून तब्येत सुधारलेली नाही आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास टाकलेला आहे. ते करत करत त्याचं व्यसन पूर्ण सुटलं आहे. आता आम्ही एवढं ठरवलं की आता घरी जायचंच नाही. त्याला आम्ही आता बाहेर काम देतो. त्याला आता आम्ही पुण्यात ठेवलं आहे. त्याला म्हटलं तू ग्रॅज्युएशन करायचं, इथेच राहा, आता हे कर. मला माहिती आहे घरी गेला की घरातलं वातावरण इतकं घाणेरडं आहे त्याच्या की ते वातावरण त्याच्यावर परत प्रेशर येणार, तो देतोय, चिडचिड होणार, भांडणं होणार, शिव्या होणार, परत तो काहीतरी वेगळ्या वर्णात जाणार. तर प्रत्येक मुलगा असा युनिक केस असतो. तर ती त्या मुलावर करायची असते. म्हणजे मग कोणाला तरी मत घ्यायची. आणि आमच्याकडे हे नेहमीच चालू असतं. काही वेळा आम्हाला यश येतं, काही वेळा आम्हाला अपयश पण येतं तिथे. पण यशस्वी होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मग तुमच्याकडे मी आलो आहे. पण हो, असं नेहमी होत असतं. म्हणजे काय म्हणतात ना, त्या मुलांबरोबर काम करायला लागतं. खूप एनर्जी असते मुलांमध्ये. नाही, तुम्ही ज्या राहुलचं उदाहरण दिलं, तो कोल्हापूरमध्ये तिसरा आलेला बोर्डामध्ये, तिसरा आलेला मुलगा, एकदम एंटरप्राइजिंग. पण भांडणं म्हणजे अगदी त्याच्या आईने त्याच्यावर पोलीस कंप्लेंट केली, इथपर्यंत परिस्थिती तिथे. 10वीमध्ये असताना सुट्टीमध्ये त्यांनी आईस्क्रीम पार्लर सुरू केलं 3 मित्रांनी मिळून. आईस्क्रीम पार्लर चालवून पैसे मिळवले, मोटरसायकल विकत घेतली. पाऊस पडला, धंदा कमी झाला, भाडं वगैरे सगळं थकलं, लॉसमध्ये गेला. त्याला व्यवसाय करता नाही आला किंवा त्याला त्याचं गणित जमलं नाही की बाबा आईस्क्रीमची गाडी घेऊ, एवढे पैसे मिळतील लगेच. पण आईस्क्रीम बाबा तो सीजनल धंदा होता, त्याचं अर्थशास्त्र कळलं नाही. पण 14-15 वर्षाचा पोरगा, त्याला पैसे उभे करता आले, त्याला ते आईस्क्रीम गाडी उभी करता आली, मोटरसायकल विकत घेता आली. किती गुण आहेत त्या पोरामध्ये. तो आला त्यांनी पूर्णपणे त्याला आम्ही आनंदवनमध्ये पाठवलं शीतल आमटेंकडे. आणि आनंदवनकडे मी त्याला सांगितलं की तुला कोल्हापूरला पाठवणार नाही, तुला मी आता वडोदऱ्याला पाठवणार, तिकडे राहा, तिथे ग्रॅज्युएशन कर, तिथून कंप्लेंट आली तर तुझं काही खरं नाही. पाठवलं. त्यांचा पूर्ण आनंदवनचा गोठा त्यांनी हे केला, सेट केला. म्हणजे अजूनही त्याचं नाव काढतात की अरे तेव्हा आला. नंतर मग आता ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तो आता पुढे कोल्हापूरकडे आला, आता सेट झाला आहे, आता बरा, आता लग्न होईल त्याचं यावर्षी. पण सांगायचा मुद्दा असा की ती एनर्जी असते त्या मुलामध्ये. मग ती बघायला लागते की अरे हे, तिला चॅनलाइज केलं. मग त्या मुलांनी स्वारगेटला एका मुलाला उडवलं, एका म्हाताऱ्या माणसाला बरं केलं कसं, पाबळमधून पळाला, दुसऱ्याची मोटरसायकल भाड्याने मित्राची घेतली, ती ठोकली. त्या म्हाताऱ्याला बरं पोलीस केस होऊन त्या म्हाताऱ्याला उचललं, दवाखान्यात ॲडमिट केलं. विदाऊट ॲडव्हान्स त्या डॉक्टरांनी पण त्याला ॲडमिट करून घेतलं, काही न पैसे न भरता. तिसऱ्या एका मित्राचा मोबाईल फोन विकला, त्याचे ते पैसे भरले, पोलीस केस होऊ दिली नाही. असं करून 3 दिवसांनी तो पाबळला परत आला. आमच्या टीमने सांगितलं याला काढून टाका. हा काय म्हणणार आहे, काय काढून टाका? म्हणलं आपल्याला कोणी धड आपल्याला 500 रुपये उधार देणार नाही. हा पोराने एवढं सगळं केलं. किती एंटरप्राइजिंग. त्याचे गुण किती गावेत असे आहेत ना तिथे. फक्त मग त्याला दोस्ती करायची, त्याशी बोलायचं, त्याला वाटलं पाहिजे की अरे हो काहीतरी. म्हणजे ती एनर्जी चॅनलाइज करणं हे खरं शिक्षकाचं काम असतं. तेच केलं नाही तर ते कशाला आहे. बघा, आमची पोरं लेक्चर ऐकतात, त्यांना माहिती आहे मोबाईलवर सगळं लेक्चर मिळतात. काय कशाला आमच्याकडे दिवस रात्र आमच्याकडे थांबतील. लेक्चर मोबाईलवर आहे, इंटरनेटवर मिळतं आहे. तेच आम्ही पोपटपंची करायला तर आवड होईल. आम्हाला काय लागतं, आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांशी दोस्तीचं रिलेशन करायला लागतं. आम्ही त्यांचे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड होतो का? आम्हाला त्यांची घरची परिस्थिती माहिती आहे का? आम्हाला तो काय, त्याच्या कला काय माहिती आहे का? खोड्या काय माहिती आहेत का? आणि त्याला हे कळतं आहे का बा की माझे सर आहेत ना, हे त्यामध्ये आपले बाप आहेत खोड्यांमध्ये पण. मग त्याला कळलं की तो म्हणतो हां मग सर काय करायचं पुढे. माझ्याकडे तुम्हाला सांगेल की लेटेस्ट मूवी सगळ्या माझ्याकडे असतात. जे पोरांकडे नाहीत ते माझ्याकडे सगळे आहेत. सगळे गेम माझ्याकडे आहेत. गाणे
पोरांचं गाणं पाठ व्हायच्या आधी आपलं गाणं पाठ झालं पाहिजे शिक्षकाचं. नाही तर काय तरुण पोरांबरोबर काम करतोय, त्यांना गुलाबी साडी तर मला गुलाबी साडी पाठ. तिथे म्हणजे माझी बायको म्हणते की तुमची भाषा तुझी एवढी खराब झाली आहे, काय तुझं काय म्हणजे कोणाकडे काय आता ना कुठल्या कार्यक्रमाला तुला घेऊन जायच्या लायकीचा नाही आहे तू. की म्हणजे कोणी सांगितलं की गाणं म्हण तर मी एखादं असं गाणं म्हणायचो की जे कोणालाच आवडणार नाही. याचं कारण असं आहे की तुम्हाला त्या विद्यार्थ्यांबरोबर तुम्ही तेवढे दोस्त होतात का, मग तुम्ही झालात तर मग ते तुम्हाला तुमच्यासारखं मानायला लागतात आणि मग तुम्ही त्यांना वर काढू शकता तिथे. ॲडमिशनची वेळ कधी असते किंवा फीवर कशी असते? ॲडमिशन्स तर कायमच चालू असते तशी. म्हणजे आम्ही 10 जुलैला आम्ही नॉर्मली सुरू करतो कोर्स. नंतर मग आम्ही ऑक्टोबरमध्ये एक इंटेक घेतो. मग आम्ही जानेवारी दर 3 महिन्यांनी आम्ही इंटेक घेतो काही मुलं. आणि मग काही शॉर्ट टर्म कोर्सेस असतात त्यांना त्याचं शेड्यूल असतं वेगवेगळ्या कोर्सेसचं. म्हणजे आता उदाहरणार्थ काय म्हणूयात त्याला, आता ड्रायरचे प्रोग्राम्स आम्ही आत्ता बंद केले आहेत, आता आम्ही ते उन्हाळ्यात सुरू करू ऑक्टोबरनंतर. अशा काही सिजनल गोष्टी असतात. किंवा आता उदाहरणार्थ तुम्हाला आंबा विक्री, फूड प्रोसेसिंगमधलं काही गोष्टी आहेत तर त्या साधारणपणे त्या सीझनच्या अलीकडे आम्ही करतो तिकडे. म्हणजे आता 2 महिन्यापूर्वी म्हणजे स्पेशलाइज जे कोर्सेस असतात ना की आता जांभूळ प्रोसेसिंग करायचं आहे तर जांभूळ मार्केट याच्यामध्ये आधी अगर 2 महिने केलं पाहिजे. तर असं आमचं काहीतरी एक शॉर्ट टर्म कोर्सेसचं वेगळं शेड्यूल असतं. लाँग टर्मसाठी दर 3 महिन्याला आम्ही इंटेक घेतो तिथे. आणि फी साधारणपणे 1500 रुपये महिना ट्युशन फी असते आणि 1500 रुपये महिना जेवायचा राहण्याचा खर्च येतो तिथे, कारण हे आश्रम आहे आमचा. आश्रमामध्ये असं आहे की आमच्याकडे आमचं असं म्हणणं आहे की गौतम बुद्धांची सिस्टीम आहे की ज्ञान हे मोफत असलं पाहिजे. म्हणजे ज्ञानाला तुम्ही किंमत लावत नाही. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांकडून आम्ही शिक्षकांचा पगार आमच्या विद्यार्थ्यांवर आम्ही घालत नाही, त्याची किंमत नाही. त्यामुळे ट्युशन फी म्हणजे त्याची जो आम्ही मुलांकडनं खर्च घेतो 1500 रुपये महिना, तो त्या मटेरियल कॉस्ट जी असते त्यांच्यावर डायरेक्ट होणारा एक्सपेन्सेस आहेत तो आम्ही त्या विद्यार्थ्यांकडून घेतो. तो कोणाकडनं तरी घ्यायचा असतो, आयदर विद्यार्थ्यांच्या पालकांनी द्यावा किंवा समाजाने द्यावा कुठून तरी. पण मग आम्ही इतर जे काही फाउंडेशन असतात, इतर सपोर्ट असतात, समाजामध्ये देणगीदार असतात, त्यांच्याकडनं आम्हाला मदत मिळते, ज्यामुळे आम्ही आमचा इतर खर्च करतो. त्यामुळे आमच्या विज्ञानाश्रमाची फी दुसरं असं तत्व आहे की जर कोणी जरी विद्यार्थी गरजू असेल तर त्याला नाही म्हणायचं नाही. म्हणजे आमच्याकडे फी नाही आहे म्हणून आम्ही ॲडमिशन दिली नाही त्याला, असं कधीच होत नाही. त्यामुळे ॲडमिशन आम्ही देतो. फी त्याच्या आईवडिलांनी द्यायची आहे, त्यांनी द्यायची आहे. आणि अजून एक मुद्दा असा असतो की एखाद्या विद्यार्थ्याकडे कोणीच भेटलं नाही, कोणी डोनर पण भेटला नाही, त्याच्याकडे पण पैसे नाही, त्याच्या आईकडे पण नाही. मग आम्ही त्याला सांगतो बाबा कोणाकडेच पैसे नाही आहेत, पण मला खात्री आहे की मी तुला जे शिकवतो आहे ते शिकवल्यानंतर तुला पैसे मिळतील, तू तुझ्या पायावर उभा राहील. तुझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला पैसे परत देशील का? त्यामुळे माझ्या शिक्षणामध्ये एवढी नक्कीच मला खात्री आहे की मी शिकवलेल्या विद्यार्थ्याला चांगली उपजीविका मिळणार आहे. तर आम्ही त्याच्याकडनं लिहून घेतो बाबा की माझं शिक्षण पूर्ण झालं की मी तुम्हाला तुमचे पैसे परत करून देईल. मग आम्ही असे पण विद्यार्थी काही असतात की ज्यांना बाबा ते कुठल्याच सोशल इकॉनॉमिक याच्यामध्ये बसत नाहीत आणि पैसे पण देऊ शकत नाहीत, तर मग त्यांना आम्ही तशी व्यवस्था पण आम्ही करतो. नाही थांबा, आश्रम आहे ना, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र राहायचं, एकमेकाकडून शिकायचं आहे. दोघंही जण म्हणजे गुरु आणि शिष्य हे दोघंही एकमेकाकडनं शिकतात. पैसे आल्याचे किती उदाहरण? बरेच आहेत. बरेच. पूर्ण झाल्यानंतर आपण सर्टिफिकेट वगैरे मिळतं का? हो, म्हणजे आम्ही वेगळ्या प्रकारचं आम्ही ॲफिलिएशन घेतो. म्हणजे NIOS आमच्याकडे डिप्लोमा जो मी तुम्हाला म्हटलं स्कूल ड्रॉपआउट आहेत त्यांना आम्ही नॅशनल ओपन स्कूलचा डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी नावाचा कोर्स आहे. जे अंडर ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट मुलं येतात त्यांना पुणे विद्यापीठाचा आम्ही डिझाईन इनोव्हेशन सेंटरचा लेवल 1, लेवल 5 आणि लेवल 6 असे 2 त्यांना आम्ही सर्टिफिकेट्स देतो. आमच्याकडे एक हाय एंडचा कोर्स आहे की जरा फॅब अकॅडमी नाव आहे त्याचं, त्याबद्दल तुम्हाला मी सांगतो नंतर. ते इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आहे. तो मात्र तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, 2-3 वर्षाचा अनुभव आहे अशा मुलांसाठी तो कोर्स आहे. तर तो मोठा कोर्स आहे, पण त्याला फॅब फाउंडेशन जे आहे अमेरिकेतलं त्याचं सर्टिफिकेट असतं. तर वेगवेगळे सर्टिफिकेट असतात त्याला. पण बऱ्याच वेळा काय होतं, आता माझ्याकडे कमीत कमी एक 200 सर्टिफिकेट पडलेलीच आता DBITच्या मुलांची. मुलं सर्टिफिकेट घ्यायलाच येत नाहीत. पुणे विद्यापीठाच्या डिझाईन इनोव्हेशन सेंटरसाठीचं माझ्याकडे आहेत आणि विद्यापीठ सांगतं की तुम्ही 2,500 रुपये फी भरा आणि एक्झाम द्यायला या. पोरं म्हणतात कशाला 2,500 रुपये भरायचे, जातच नाहीत. माझ्याकडे असं आहे की माझ्याकडे कोर्स केल्यानंतर नॉर्मली तुमचं कौशल्य आलं ना एकदा की तुम्हाला प्रमाणपत्राची जॉबला पण गरज पडत नाही.
म्हणजे उदाहरण सांगतो माझ्याकडे की आता IIT पवईमध्ये एक फॅब लॅब आहे. त्या फॅब लॅबबद्दल मी नंतर बोलेल, तो अजून ते राहिलं मध्ये सांगायचं. तर त्या फॅब लॅबमध्ये त्यांनी एक मोठी महागडी लॅब आहे त्यांची, म्हणजे काही कोट्यावधी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून त्यांनी परकीय मशीन्स आणलेत. ती मशीन्स माझ्याकडे पाबळला पण आहेत. त्यांना ते लॅब इन्स्टॉलेशन करून ती ऑपरेट करण्यासाठी त्यांना कोणीतरी माणूस हवा होता. आता इन्स्टॉलेशनच्या वेळेस ती जी कंपनी, त्या कंपनीने सांगितलं अरे विज्ञान आश्रममध्ये आम्ही इन्स्टॉल केलेलं आहे, त्यांना विचारा. त्यांनी मला विचारलं, मी माझ्या 2 मुलांना पाठवलं. दोन्ही मुलं स्कूल ड्रॉपआउट होती. एक अक्षय गोरखकर म्हणून होता, तो तेलंगणामधला होता. पाबळमध्ये येऊन त्यांनी मराठी शिकला, पाबळमध्ये राहिला, 10वी नंतर आला होता माझ्याकडे. त्यांनी ते इन्स्टॉलेशन वगैरे करायला तो तिथे गेला, त्यांनी मदत केली. सगळं झाल्यानंतर आता हे मशीन्स वापरायचं कोणी IITमध्ये. त्यांनी मला परत विचारलं, अरे कोणीतरी माणूस सांगा ना. म्हटलं घ्या अक्षयला. म्हणे अक्षय बरं ठीक आहे घेऊ म्हणे त्याला, कारण मशीन चालवायची, एवढी महागडी मशीन घेतली आहेत. अक्षय 10वी नापास. IITच्या त्या जॉब पोर्टलमध्ये 10वी नापासला कुठे एंट्रीच नाही. तिथं तो स्वीपर जो आहे तो पण ग्रॅज्युएट झालेला आहे, हा 10वी नापास. काय करायचं? मग ते डीन ॲडमिन वगैरे सगळेजण आले, आता काय करायचं? हा तर आहे पण आपल्याला एंट्रीच करता येत नाही पोर्टलमध्ये त्याला जॉब द्यायला. मला फोन आला की अहो सर काय करायचं, त्याला तर नाही आहे. म्हणजे तुम्हाला मशीन चालवत असेल तर तुम्ही तुमचा प्रॉब्लेम आहे, मी काय करू? बरोबर आहे ना. शेवटी त्यांनी केलं उलटं पालटं आणि त्याला घेतलं. अक्षयने त्यांची लॅब चालवली, तो IITमध्ये चांगल्या पगारावर गेला. IIT नंतर मग तिथे काम चांगलं झाल्यानंतर तिथे SPJN जी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे त्यांनी ती लॅब सुरू केली. त्यांनी त्याला घेतलं जास्त पगारावर. आता तेलंगणामध्ये एक जे काय तुमचं देशपांडे फाउंडेशन म्हणून मोठं आहे त्यांचं, आणि तिथलं एक इन्क्युबेशन सेंटर आहे काकाटिया सँडबॉक्स म्हणून. तिथल्या इन्क्युबेशन सेंटरचा हा टेक्निकल हेड आहे आता माणूस, आणि अजून हा 10वी नापासच आहे. आता काय सर्टिफिकेटला करायचं? तुमच्याकडे कौशल्य काय आहे? ही मुलं सर्टिफिकेट घ्यायला काय येत नाही? अहो सर राहू द्या तुमच्याकडे, चांगलं राहील. तुम्ही आला, तुम्हाला दाखवतो 150 सर्टिफिकेट पडलेले आहेत माझ्याकडे. काय करायचं त्याला घेऊन? मी सर्टिफिकेट आम्ही घेतो, आम्ही सगळ्यांचं भरतो, ह्याच्यासाठी भरतो आम्ही की अरे त्याचं काहीतरी ॲफिलेशन असलं पाहिजे, डिसिप्लिन असला पाहिजे, कोणीतरी विचारलं तर आम्ही केलं पाहिजे. पण ते प्रमाणपत्रच फार, म्हणजे एवढा विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स दिला गेला पाहिजे की जे असतील की ते तुम्हाला घेता येतं तिथे. सर, हां जी मुलं तिथनं व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन निघतात, हां ती स्वतःचा आता बिझनेस चालू करू शकतात का तुमच्या थ्रूच ते काम करतात? नाही, त्यांनी ते स्वतः व्यवसाय करतात. आम्ही त्यांना मदत करतो कदाचित. म्हणजे सुरुवातीला आता बिझनेस प्लॅन बनवायचा आहे, किंवा आता ते तुम्हाला आता जर म्हटलं ना की मुद्रा स्कीमखाली लोन मिळतं बँकेच्या, तर मग त्या बँकेचा काहीतरी फॉर्म भरायचा असतो. कधी कधी बँक मॅनेजरला भेटायचं असतं आणि त्यांना जरा सांगायचं असतं. म्हणजे तुम्हाला परत एक जोक सांगतो, म्हणजे गोष्ट सांगतो परत. मला किती वेळ सांगा बरं का, म्हणजे नाहीतर मी किती वेळ गप्पा मारत बसेल आणि लोक बोर व्हायचे. उरळगाव म्हणून उरळगाव आहे आपल्या इथे बरं का, कुठे शिक्रापूर म्हणून तळेगाव ढमढरेच्या पुढे जायचं नावऱ्या रोडला, तिकडे एक उरळगाव म्हणून आहे. त्या बाजूला बरेच ना हे मेंढपाळ लोक असतात, म्हणजे शेळ्या मेंढ्याचं हे करतात. म्हणजे तिथे तर आमच्याकडे एक जण आला विद्यार्थी, म्हटलं मला शेळीपालनाचा कोर्स करायचा आहे. मग त्याला आम्ही ॲडमिशन दिली, तो यायला लागला. मग करता माझ्या लक्षात आलं की अरे याला बरंच काही गोष्टी येतात. म्हटलं काय रे तुझं काय, जरा सांग. मग कळलं की हा धनगराचा पोरगा आहे. म्हटलं मग तू का बरं कोर्सला आला? म्हणजे सर माझ्याकडे ना आत्ता बघा म्हणे, आत्ता माझ्याकडे 50 शेळ्या आहेत आणि 25 मेंढ्या आहेत. आपल्याला म्हणे हे डबल करायचं आहे, म्हणजे 100 आपल्याकडे मेंढ्या करायच्या आहेत. आणि म्हणे ते करायला काही बँकवाले काय कर्ज देत नाही. ते म्हणाले की मला तुझ्याकडे सर्टिफिकेट नाही, तुला कसं द्यायचं? म्हटलं कोर्स चालेल. म्हटलं अरे असं आहे का, ठीक आहे म्हटलं कर कोर्स. मग मी त्याला पण मदतीला घ्यायला लागलो कोर्समध्ये. माझ्याही पण स्टाफला सांगितलं की अरे तुम्ही पण त्याचं मदत घेत जा, कारण त्याच्याकडे काही गावठी औषधं होती, त्या ट्रिक्स होत्या काही आम्हाला पण कळल्या. त्याच्या वडिलांना पण आम्ही भेटलो. मग ठरलं आता की आता कोर्स पूर्ण झाला, त्याला प्रमाणपत्र मिळालं. मग आता बिझनेस प्लॅन करायचा. म्हटलं एक काम करतो, म्हटलं आता मी असं करतो, तुझा बिझनेस इकॉनॉमिक्स तुझं बघायला पाहिजे ना, तर मी तुझ्याबरोबर एक दिवस तुझ्या पालावर येतो आणि मला तू दाखव कसं इकॉनॉमिक्स तुझं होतं आहे, किती खर्च येतो, काय येतो आहे. आणि मग मी आणि त्याच्याबरोबर मी तिथे गेलो उरळगावला तिथे. आणि मग त्या म्हटलं एक दिवस मी तुमच्याबरोबर फिरेल, तुम्ही जो चरायला फिरतात ना गुराखी सगळे ते घेऊन. म्हटलं मी एक दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत तुझ्याबरोबर फिरेल आणि मग मी मला जे काही हवे होते की बाबा किती खर्च येतो काय येतो मी सगळा लिहून काढतो. तर मी त्याच्या गेलो मोटरसायकलवर त्याच्या घरापर्यंत गेलो, बसलो. मग मी सगळा डेटा जमा केला. नावऱ्याच्या बाजूला आम्ही फिरलो एका त्या कोणावर सगळं. मग मी सगळे फील्ड केले. मी बिझनेस प्रपोजल तयार करायला गेलो. प्रपोजल चांगलं झालं. आम्ही त्या तळेगावच्या ब्रँच मॅनेजरला सबमिट करायला सांगितलं कॅनरा बँकेमध्ये.
सबमिट झालं. आणि हा ना तो माणूस त्याचं लोनच होईना सँक्शन. होईना म्हणे सर होतच नाही. म्हटलं का बरं होत नाही आहे? कारण सगळंच व्यवस्थित आहे, काही नाही आहे. तो बँक मॅनेजर काहीच बघायलाच तयार नाही. बरं हा असाच म्हणजे धनगराचा पोरगा म्हणजे कसा आहे बघा तुम्ही, असं म्हणजे काय असे एवढे चांगले असे कपडे इस्त्री केलेले वगैरे असं काही नाही ना. तसं तर ते पोरगं तर धनगराचं दिसणार तिथे. तर त्याला बसवायलाच तयार नाही. मग तो म्हणे काय करायचं? मग म्हटलं ठीक आहे, मी शिक्रापूर मार्गे एकदा म्हटलं मी येतो तिथे, आपण दोघं मिळून बँकेत जाऊ. मग मी त्याच्यावर बँकेत गेलो. आता योगेश कुलकर्णी कार्ड पाठवलं आणि बघा कपडे वगैरे बघितल्यानंतर मॅनेजरनी मला बोलवलं आतमध्ये. बसतो मॅनेजरसमोर. हा आला, हा पण उभा राहिला तिथे. म्हटलं अहो काय होतं, याचं काय प्रॉब्लेम आहे, काय नाही आहे? म्हणे अहो काय आता हे कुठलं म्हणे काय द्यायचं प्रॉब्लेम बघायला लागला. तर मी त्याला दाखवलं. मी ह्या मुलाकडे जेव्हा गेलो ना तेव्हा मी काय केलं होतं, यांनी जेव्हा याच्या वडिलांनी काही मेंढ्या विकल्या तर मग काही पैसे आले, मग काय करायचं, मग इथे कोणाची तरी 1 गुंठा जमीन विकायची होती, मग ती घेऊन ठेवली होती. असं करत होतं. असं करत त्यांनी त्या नावऱ्याच्या कॅनॉलच्या जवळपास विठ्ठलवाडी वगैरे भागामध्ये त्याची 4.5 एकर जमीन होती बरं का. कुठे 2 गुंठे, कुठे 5 गुंठे, 10 गुंठे आणि असे वेगळे कागदावर. बरं ते सगळं त्यांनी त्याच्या पालावर असं फडक्यात गुंठून असं तिथे वर टाकलेलं होतं. ते मी काढून सगळा हिशोब वगैरे मांडला होता, नीटपणे झेरॉक्स लावल्या त्या. ह्या मॅनेजरने ते बघितलं पण नाही तिथे. मग मी जेव्हा त्याच्यासमोर बसलो म्हटलं तुम्ही बघितलं का मागे याच्याकडे कोलॅटरल किती आहे बघितलं का? मग ते सगळं बघायला लागला. म्हणजे माणसाकडे बघूनच ते बँक मॅनेजर बसवत नव्हता. म्हटलं तुम्हाला सांगू का मॅनेजर साहेब, म्हटलं मी पण नोकर आहे, तुम्ही पण नोकर आहे. म्हटलं मी आयुष्यभर नोकरी केली ना तरी आपण 4.5 एकर जमीन नाही घेऊ शकत. म्हटलं बागायती जमीन आहे तुमची, कसला विचार करताय? मग जेव्हा मी असं बोलायला लागलो आणि मग ते सगळं बघायला लागलो, नाही सर ते होईल वगैरे वगैरे असं, त्याचं लोन सँक्शन झालं. मग त्याच्या लगेच त्याचं 2-4 महिने त्याचं लग्न ठरलं. त्या पत्रिकेमध्ये माझं नाव मोठ्याने असं की बस की योगेश कुलकर्णी खुश तिथे. तर हे जे असतं ना काय म्हणतात ना की व्यवसाय सुरू करायला कोर्स करणं एक गोष्ट झाली. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं की मग हा पुढचा मदत लागते लोन मिळवायला. की आपल्याकडे कसं होतं की आपल्याकडे ना एक अँटी पॉवर्टी बायस असतो. म्हणजे आपण बसमध्ये शिरलो की बसमध्ये शिरताना आपण कसंही चांगल्या माणसाच्या शेर जाऊन बसतो. आपण पागोटं घातलेलं कोणीतरी असं बसले असेल, एखादी मावशी बसली असेल तर आपण जात नाही तिकडे बसायला. तर आपल्याला मनामध्ये असं थोडंसं ना ते एक गरिबीविषयी आपल्याकडे एक असं आढी असते ती. तर तशी असते या मोठ्या ठिकाणी पण असते तिथे. तर मग आपल्याला तिथे जायला लागतं. तर मग आमच्याकडे एक सारथी म्हणून आमचा विभाग आहे, त्या विभागात आम्ही ते काम करतो. बरं तुम्हाला आता मला अजून एक सांगायचं, मग मला मी फॅब लॅबचं बोलायचं म्हणून म्हटलं, तर ते मी तुम्हाला सांगतो एकदा. किती मिनटं आहेत? तुम्ही म्हणाल तेव्हा. काय झालं पाबळमध्ये ना एकदा आम्ही, तुम्ही जेव्हा आता परवा दिवशी तुम्हाला ज्यांना जमेल त्यांनी या पाबळला 30 जुलैला. आमचा कॅम्पस आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने उभा केला आहे. म्हणजे सगळ्या बिल्डिंग्स, आमचं फर्निचर आम्ही सगळं आमचं बनवतो. इलेक्ट्रिकल वायरिंग, आमचं पॉली हाऊस आम्ही काम करत शिकतो आम्ही सगळे. तर अमेरिकेमध्ये ना एक MIT नावाची मोठी इन्स्टिट्यूट आहे. जगामधलं जवळजवळ टेक्नॉलॉजीमधलं पहिलं 1 नंबरची युनिव्हर्सिटी असेल, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर तिथे एक डॉक्टर नील गेशनफील्ड नावाचे तिथले डायरेक्टर आहेत. आणि ते एक कोर्स चालवतात, हाऊ टू मेक ऑलमोस्ट एनिथिंग. म्हणजे तुम्ही काही पण बनवू शकता. तर हाऊ टू मेक ऑलमोस्ट एनिथिंग कोर्स करत होते. आणि त्यांना 2001 साली त्यांना भारतामध्ये दिल्लीमध्ये काहीतरी कामानिमित्त गव्हर्नमेंटनी बोलवलं आपल्या. आणि मग ते नील गेशनफील्ड भारतामध्ये आले. दिल्लीमध्ये कोणीतरी बोलताना बोललो, अहो आमच्याकडे ना ते पाबळ नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी काही लोक असे आहेत की ते पण सगळं स्वतःच बनवतात. त्यांचं घरही बनवतात, झोपड्या त्यांनी बनवल्या आहेत, त्यांचे टेबल खुर्च्या सगळं स्वतः बनवतात. म्हणाले अरे वा चांगली गोष्ट आहे. मग त्यांना मध्ये काहीतरी 1-2 दिवस सुट्टी होती, काय करायचं म्हणाले चला आपण जाऊन बघून येऊ काय करतायत ते लोक. त्यांना इंटरेस्टिंग वाटलं काहीतरी. आणि मग ते नील गेशनफील्ड पाबळला आले बघायला. पाबळला बघायला आल्यानंतर त्यांनी बघितलं आम्ही काय काम करतो आहे ते म्हणाले अरे खूपच छान तुम्ही हे सगळं करताय, तुमच्याकडे खूप चांगले प्रश्न पण आहेत, रिसर्च प्रॉब्लेम पण आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना आता मिरचीचं सांगितलं, तुम्हाला आळ्यांचं सांगितलं. आम्ही असं कायम करत असतो. आम्ही आत्तामध्ये मागच्या ह्या उन्हाळ्यामध्ये आम्ही इलेक्ट्रिकल रिक्षावर आम्ही उसाचं मशीन तयार केलं. म्हणजे उसाचा रस काढायला की ते सोलरवर चालतं आहे, इलेक्ट्रिकल रिक्षावर बसवता येतं. जे आपला घाणा असतो ना ते लोक बैलगाडीवर जातात त्याच्याऐवजी आम्ही आता कार्ड तयार केलं. ते तसं आम्ही नेहमी करत असतो, तेव्हा पण करत होतो आम्ही. तर ते म्हणाले की अरे तुमच्याकडे प्रश्न खूप आहेत, आयडिया खूप आहेत, तर मी असं करा की मला एक लिस्ट बनवून द्या, माझ्या विद्यार्थ्यांना मी ते प्रकल्प म्हणून देतो आणि मग तुम्ही त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देतो रेडीमेड, तुम्हाला जे प्रश्न आहेत त्यांचे. म्हटलं व्हेरी गुड. एवढे MITतले विद्यार्थी आपल्या प्रकल्पावर काम करणार. मग कलबाग सरांनी मला सांगितलं की तू कर लिस्ट. मग मी लगेच लिस्ट तयार केली.
त्यांना ईमेलवर पाठवली. मग लगेच त्या आमचे स्काईपवर कॉल झाले. मी त्यांना समजून सांगायला लागलो. 1-2-4 मीटिंग झाल्यानंतर कळलं की अरे मी त्यांना जे प्रॉब्लेम सांगतो आहे त्यांना ते कळतच नाही आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ दूध नासतं, मला सांगताच येते त्यांना काय ते, कारण ते कधी दूध तिकडे नासतच नाही यांच्याकडे. किंवा आमच्याकडे डिझेल इंजिन आमचं आम्ही 25 वर्ष झाले तरी आम्ही तेच वापरतो आहे, त्यांना ते कळतच नाही आहे प्रश्न. मग ते म्हटल्यानंतर मग असं कळलं की अरे यांना माझा प्रश्नच कळत नाही, हे उत्तर कसं शोधणार. मग डॉक्टर कलबाग म्हणाले की अरे एक काम कर, तू त्यांना असं विचार की तुम्ही आम्हाला उत्तर नका सांगू, तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्या प्रकारचे टूल वापरतात ते आम्हाला जरा सांगा. मग त्यांना आम्ही विचार केला की एक काम करा, तुम्ही आम्हाला उत्तरं देऊ नका, तुम्हाला आमचा प्रश्नच कळत नाही आहे, आम्हाला आमचा प्रश्न माहिती आहे, फक्त आमच्याकडे टूल्स नाही आहेत. मग आम्हाला तुम्ही ते टूल देऊ शकता का तुमच्या लॅबमधले. मग कुठलं टूल आहे. मग ते आम्हाला सांगायला लागले अरे हो आमच्याकडे आम्ही हे PC बनवायला हे वापरतो, सेन्सर बनवायला आम्ही हे वापरतो, हे टूल वापरतो. मग आम्हाला तुम्ही देता का, की आम्हाला तुम्ही उत्तरं देण्यापेक्षा आम्हाला ती साधनं द्या उत्तरं शोधण्याची. त्यांनाही ते आवडलं, अरे भारी आहे. मग त्यांनी आम्हाला एक मशीन पाठवायला सुरुवात केली अमेरिकेतनं. मग त्यांच्याकडे एक मशीन आलं, दुसरं मशीन आलं, तिसरं मशीन आलं. आणि मग त्यातून एक फॅब लॅब नावाची कल्पना जन्माला आली, की ज्याला प्रश्न आहे त्याला त्याची उत्तरं पण शोधता येतात. त्याच्याकडे टूल नसतात, तो टूल डेफिसिट असतो, तो आम्ही त्याला साधनं हातामध्ये दिली तर त्याला त्याची उत्तरं शोधता येतील. मग आम्ही ती फॅब लॅब पाबळमध्ये पहिली फॅब लॅब तयार झाली अमेरिकेच्या बाहेर. मग त्याला नाव मिळालं फॅब लॅब 0. आणि मग ती कल्पना इतकी वाढली, 2002मध्ये पाबळमध्ये पहिल्यांदा मशीन्स आले. आता जगभरामध्ये जवळजवळ 2200च्या वर फॅब लॅब आहेत. दरवर्षी त्यांची संख्या डबल होते. आणि जवळजवळ जगामधल्या प्रत्येक खंडामध्ये फॅब लॅब आहे तिथे. आणि त्या सगळ्या लॅबमधला जो काही गणपती आहे तो आम्ही आहोत पाबळला. म्हणजे की पाबळला म्हणून त्याला आम्हाला फॅब लॅब 0 हा नंबर आमचा आहे तिथे. आणि मग त्यांची कुठलीही इंटरनॅशनल कॉन्फरन्स असेल काही असेल तर गणपतीला बोलवतात, तसं मलाही बोलवतात तिथे. आणि मग पूजा करतात तसं की मला बोलायला लागतं तिथे जाऊन सेशन करायला. तर ही कल्पना पण पाबळमध्ये तयार झाली तिथे. सर, जे मुलं ॲडमिशन नाही घेतलेले प्रोसेसमध्ये पण मग त्यांना जर असे काही त्यांच्याच प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत, जे छोटे छोटे प्रयोग करतात ते घरात, तर मग हे फॅब लॅबमध्ये येऊ शकतात का त्यांचे? ते येऊ शकतात. मग त्याचे वेगळे प्रोग्राम्स असतात त्यांचे. म्हणजे तेच कुठला प्रश्न आहे काय आहे त्याच्यावर असतं. तर ते येतात तशी मुलं करायला. फक्त कसं होतं की त्यांना आधी ते मशीन्स वापरता येत आहेत का, त्यांना त्याचं माहिती आहे का. मग आम्ही सांगतो की नाही तू असं कर, हा कोर्स असणार आहे, या कोर्समध्ये येऊन बेसिक ट्रेनिंग घे. मग ॲटलिस्ट ते मशीन वापरताना त्यांनी स्वतःला आणि मशीन्सला हार्म करून घेऊ नये. म्हणजे नाहीतर मग तो मशीन स्वतःला पण काहीतरी, आता लेझर कटिंग मशीन आहे, काही मशीनमध्ये रोटेटिंग पार्ट असतात, तर ते एक मशीन कसं वापरायचं याचं ज्ञान मिळाल्याशिवाय ते तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस मिळत नाही. पण तसं आम्ही करतो, काही बरेच जण येतात करायला. रोबोचा वापर करणं. हो, म्हणजे आता आम्ही काय करतो आहे, तुम्ही ऐकलं असेल की आता कृत्रिम प्रज्ञा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तावर बरंच काम चाललं आहे, मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर. हां, तर सध्या आम्ही काय करतो आहे, आपल्याकडे ढोबळी मिरची चांगली होते. तर तुम्हाला जेव्हा रोबोट्स किंवा ऑटोमेशन करायचं असतं ना, तुम्हाला डेटा खूप लागतो. म्हणजे ते केव्हा सांगेल की तुमच्याकडे खूप प्रकारचं, म्हणजे कुठल्या प्रकारच्या टेम्परेचरला, ह्युमिडिटीला, कुठल्या कंडिशनला कुठल्या प्रकारची कीड येऊ शकते, तिला कुठल्या प्रकारचं सोल्युशन द्यावं लागतं, हे सगळं डेटा तुमच्याकडे असेल तरच तुम्ही मशीनला तो देऊ शकता आणि ऑटोमेट करू शकता. तर आपल्याकडे सध्या तो डेटाच नाही आहे. तर आम्ही गेल्या 2 वर्षापासून आम्ही काय करतो आहे की पाबळ परिसरामध्ये जे काही शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांबरोबर आम्ही तो डेटा जमवायचं काम करतो आहे खूप. आणि मग त्याच्यानुसार आम्हाला काय की तो डेटा मिळाला की मग त्याच्यानुसार आम्हाला त्याचा फॉर्म्युला लिहिता येईल की टेम्परेचर 35 डिग्री टेम्परेचर असेल, इतकी ह्युमिडिटी असेल तर अमुक मावा येऊ शकतो, असं ते तुम्हाला उत्तर लिहायला लागतं. तर सध्या आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहोत. ते आपल्याला करता आलं तर मग आपल्याला ते ऑटोमेट करता येईल. आणि मग आपल्याला तो जो काही आपण म्हणतो ना शेतकऱ्यांना ॲडवायझरी द्यायची आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे देता येईल. तर आता जे पॉलिओ शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आम्ही सध्या काम करतो आहे, वेगवेगळ्या प्रकारचा डेटा जमवणं, त्याच्यावर आम्ही आत्ता काम करतो आहे. मध्ये सर्जिकल स्ट्राईक सारखं म्हणजे स्टँडचं पातळच्या वगैरे असं काय केलं होतं, ते कशी संकल्पना आहे ती? नाही, तेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला होता आणि सगळे सर्जिकल स्ट्राईक म्हणत होते. आणि आमच्या पावळचा बसस्टँड जो आहे ना तो फारच घाणेरडा असतो, म्हणजे सगळीकडचा असतो तशा प्रकारचा. आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवशी आम्ही असं करतो की आम्ही श्रमदान करतो. श्रमदान म्हणजे असं की त्याच्या आदल्या दिवशी आम्ही जाऊन गावामध्ये काहीतरी काम करतो, आम्ही स्वच्छता करतो. आम्ही गावात राहतो तर आम्ही गावाचं काहीतरी केलं पाहिजे.
तर ह्या 2 दिवशी आम्ही श्रमदान करतो, 14 ऑगस्टला आणि 25 ऑगस्ट जानेवारीला. तर तसंच आम्ही मायका 25 जानेवारीला आम्ही असं केलं की आम्ही म्हटलं की आता आपण असं करूयात की हा पाबळचा बसस्टँड आहे ना फार घाणेरडा आहे, तिथलं टॉयलेट पण खूप घाण होतं आणि आता कोणालाच काय पडत नाही, तर आपणच ते जरा त्याच्यावर सर्जिकल स्ट्राईक करूयात. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे असा की आमच्याकडे एकच दिवस आहे 25 तारीख, आम्ही 80 लोक आहोत. म्हणजे 80 लोक जर त्या बसस्टँडवर आपण अटॅक केला तर ते आपल्याला 4-5 तासामध्ये सगळं स्वच्छ करून टाकता आलं पाहिजे, क्लीन करून टाकता आलं पाहिजे. मग काय करायचं? मग आमच्याकडे तो अभ्यासाचा विषय झाला की अरे मग आधी आम्ही 1 महिनाभर अगोदर प्रिपरेशन केली की टीम कशा करायच्या, कुठल्या टीमकडे काय, कारण सर्जिकल स्ट्राईक आहे ना, कोण पुढे असणार आहे, कोण गोळी मारणार आहे, काय सगळं केलं असेल ना त्यांनी. त्या उरी तुम्ही पिक्चर बघितला असेल वगैरे सगळा तो तिथे. तर मग आम्ही पण तसं म्हटलं की मग कोणाकडे कोण प्लॅस्टरिंग चांगलं करू शकतो आहे, कोण विटांचं काम करू शकतो आहे, कोण खणेल जास्त करून, कोणाला पेंटिंग करता येईल, कोणाला तो पत्रापार गंजला होता तो घासून काढायचा आहे, त्याला रंगकाम द्यायचं आहे. आम्ही सगळी अशी कामांची यादी केली. मग त्यानुसार आम्ही टीम केल्या. आमच्या टीममधले काही जण खूप बोलबच्चन आहेत की ते काम नाही करत, फक्त गप्पाच मारतात सगळे असतं. मग त्या लोकांना काय काम द्यायचं? मग ठरलं की त्या लोकांनी गावात जाऊन मदत मागायची त्या सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेस आणि लोकांकडनं मदत मागायची. आपल्याला मदत पण लागणार आहे, आम्हाला पाणी लागणार होतं, आम्हाला टँकर हवा होता, JCB हवा होता. मग त्यासाठी कोणीतरी आणि असं ठरलं की हे एकदम जाऊन धाडकन द्यायची, आपल्याला मदत पाहिजे आणि मागायची सगळ्यांनी. आणि मग आम्ही असं सगळं तयार केलं सगळं. आणि मग 25 तारखेला आम्ही आणि मी बजेट दिलं त्यांना. म्हटलं बाबा रे बाबा हे माझ्याकडे फार पैसे नाही आहेत, मला वाटतं काहीतरी 3 का 4 हजार रुपये मी बजेट त्यांना सांगितलं, एवढ्या बजेटमध्ये सगळं करायचं आहे, तुम्ही करा. मग काय आम्ही गेलो, पहिली टीम गेली, त्यांनी सगळं साफसफाई केली. मग कोणीतरी गावात गेले, सरपंचांना सांगितलं, त्या JCBवाल्याला सांगितलं अरे येऊन जाणं, आम्हीच करतो आहे, ते थोडंसं खड्डा सोकपीट खणून दे, असं करून दे. तो JCBवाला पण आला, त्यांनी पण फुकट काम करून दिलं. पाण्याच्या टँकरवाला आला, पोरं एवढं काम करताय म्हटल्यानंतर त्यांनी तो घेतला आणि त्यांनी सगळं ते काय टॉयलेट खराब झालं होतं ते त्याच्या त्या एवढ्या मोठ्या पंपाने त्या पाण्याच्या पाईपनी त्यांनी पटकन धुवून दिलं आम्हाला. असं करत करत आम्ही सगळं 4-5 तासामध्ये आम्ही पाबळ बसस्टँड एकदम रंग केला. फ्लेक्सवाल्याकडे गेलो, त्या गणेशकडे, त्यांनी प्रिंट करून दिला पाबळ बसस्टँड म्हणून मोठा बरं. आणि हे करत असताना माझे पैसे पण सगळे वाचले, कारण शेवटी आता कसं आहे आम्ही काम करतो आहे, त्या सरपंचांनी जाऊन हे आणून दिलं, रंगाचे डबे आणून दिले, आता पोरं करतात म्हटल्यानंतर डबे आणून दिले, ब्रश मिळाले. माझे 3,000 रुपये पूर्ण वाचले माझे, बाकी सगळ्याचे वापरता आले आणि आमचा स्ट्राईक झाला तो. म्हणजे आणि बेसिकली इट्स अ मॅनेजमेंट ट्रेनिंग की कसं काम करायचं आहे, कसं प्लॅनिंग करायचं आहे, नियोजन कसं करायचं आहे. आणि याच्यापेक्षा चांगलं अजून तुम्हाला हे काय असणार आहे. बरं सगळ्यांनी मजा केली, नंतर मग भेळभट्ट्याची पार्टी केली आम्ही सगळी, एवढं सगळं काम झाल्यानंतर. म्हणजे असं आम्ही काम करतो. म्हणजे इनफॅक्ट एज्युकेशन म्हणजे हेच आहे, दुसरं काही नाही आहे. म्हणजे आपल्याला पण मजा करता आली पाहिजे, पोरांनाही मजा करता आली पाहिजे. कुठे मी त्यांना सांगायचं CPM चार्ट असा असतो, क्रिटिकल पाथ मेथड अशी असते, तुम्ही असं प्रोजेक्ट प्लॅनिंग करायचं असतं. कसलं काय, एकदम इतकं छान झालं आमचं प्लॅनिंग, कॅलेंडर वगैरे केलेलं. आणि आम्ही सगळे मॅनेजमेंटचे टूल वापरले, ऑपरेशनल रिसर्चमधले सगळे टूल्स त्या प्लॅनिंगमध्ये वापरले गेले आणि आम्हाला तो सर्जिकल स्ट्राईक करता आला. सर पाबळ आश्रमाला भेट द्यायची असेल तर तिथं काही नियम वगैरे असतात का, किंवा कधी चालू असते? 30 जुलैला तुम्हाला इन्व्हिटेशन आहे, आता परवा दिवशीच लगेच आहे. आमच्याकडे ओपन हाऊस एक्झिबिशन आहे, त्या दिवशी तुम्ही येऊ शकाल. 10:30 ते 5:30, 10:30 ते 5:30. परवा दिवशी आलात तर उत्तम. शाळेच्या सहली वगैरे आणू शकतो? मग तुम्ही आम्हाला आधी विचारून या फोन करून. हां मग म्हणजे कोणाला तरी सांगून ठेवता येतं. आम्हाला शनिवारी शक्यतो शनिवार रविवार येत जाऊ नका, बाकी सोमवार ते शुक्रवार आलं तर जास्त चांगलं. 10:30 ते 5:30 परवा दिवशी मंगळवारी. सर एकच आता हे थोडं ऑफ बीट आहे की ते मी कला दिनाबद्दल पण ऐकलं होतं आपल्या हो, कला हो, दिन साजरा हो. होतो. त्याची काय आहे? आम्हाला ना आम्ही कलेच्या बाबतीमध्ये आम्ही टेक्नॉलॉजीबद्दल एकदम स्मार्ट माणसं आहोत आम्ही, पण याच्यामध्ये ना काय म्हणतात ना कलेच्या बाबतीमध्ये आम्ही एकदमच ढ म्हणू आपण. आम्हाला रंगातला फरक म्हणजे रंग कशासाठी वापरायचा तर गंज लागू नये म्हणून रंग वापरायचा, वस्तू टिकाऊ झाली पाहिजे, असे आमच्या प्रकारचं आमचं म्हणजे आम्ही सगळे इंजिनियर आणि टेक्नोक्रेट असल्यामुळे आम्ही एवढं महत्त्व त्याला देत होतो. तिकडे आम्हा ज्या होत्या बिसेस कलबाग तर त्या मात्र आश्रम थोडंसं जरा काय म्हणतात ना जीवनामधलं इतरही भाग असतो ना, म्हणजे नुसतं सायन्स अँड टेक्नॉलॉजी सगळं जीवन नसतं. ह्याविषयी त्या जास्त बोलायच्या किंवा आग्रह धरायच्या. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं 2017मध्ये. मग आम्ही असं ठरवलं की 18 मार्चला आपण कला दिन म्हणून साजरा करायचा आणि त्यामध्ये विज्ञान आश्रमातल्या सगळ्यांनी आपली सगळी कामं बाजूला ठेवायची आणि एक तरी कला शिकायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आम्ही नेहमी करत नाही असं काही, पण त्या दिवशी चित्र काढायचा प्रयत्न करायचा, थोडी एम्ब्रॉयडरी करायचं आहे,
तर आम्ही वेगवेगळी कला शिकायचा त्या दिवशी प्रयत्न करतो. आता तुम्ही आता विज्ञानाश्रममध्ये आला, तुम्हाला दिसेल की बऱ्याच ठिकाणी भिंतीवर काही चित्र काढली आहेत वगैरे वगैरे. तर असं आम्ही करायचा प्रयत्न करतो. आम्ही काही खूप चांगले नाही आहेत त्याच्यामध्ये, पण आम्हाला असं वाटतं की ते पण आमच्याकडे आलं पाहिजे की नाच. आम्हाला आता खरं आम्हाला डान्स टीचर पाहिजे, आम्हाला मिळत नाही आहे पाबळमध्ये. तर आम्हाला आता कोणीतरी आलं तर आम्हाला, आमची इच्छा अशी आहे की आम्हाला आठवड्यातून एक दिवस कोणीतरी आम्हाला नाच शिकवावा तिकडे. आम्हाला गाणं येत नाही, म्हणजे आम्ही म्हणतो नाही असं नाही, पण त्याला काय सूर ताल वगैरे असं काही नसतं. तर आम्हाला, तुम्हाला कोणी माहितीच असेल तर आम्हाला सांगा की डान्स टीचर किंवा काय असेल. पण आत्ता आम्ही असं करतो की 18 मार्चला एकदा दिवस तरी आम्ही कला शिकायचा प्रयत्न करतो. कारण 30 जुलैला आमचं सायन्स प्रदर्शन असतं, तर 18 मार्चला आम्ही कला दिवस साजरा करतो. हो. आपल्याकडे 15 ते 25 या वयोगटातली मुलं येतात. मग त्यांनी तिथे आल्यानंतर तुमच्याकडे जे 80 प्रकारचे कोर्सेस आहेत, तर ते मुलांचा कला तुम्ही कल पाहून त्यांना चॉईस करायला लावता की कसं असतं? ते दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे 80 प्रकारच्या सेवा देतो आम्ही, कोर्सेस असे नाहीत. पण त्या मुलाशी बोलल्यानंतरच आम्ही सांगतो की तुला काय द्याय, तुला काय शिकलं पाहिजे त्यामध्ये. पण काही म्हणजे ठोकताळे आहेत की म्हणजे आता उदाहरणार्थ आधी काहीच अनुभव नाही आहे, 10वी-12वी झालेला आहे, तर अजून एक्सपोजर काही नाही आहे फारसं. मग आम्ही त्याला म्हणतो की तू वर्षभराच्या अभ्यासक्रमाला ये, जो डिप्लोमा वर्षभराचा आहे. म्हणजे वर्षभर राहिला की मग आम्हाला त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देऊन बघता येतं. जर एखादा इंजिनिअरिंग करत असेल किंवा एखादा MSc करत असेल किंवा यांच्या कॉलेजला आता बऱ्याच काही मुली आहेत की ज्या BCom वगैरे करत आहेत, मग ते असेल तर मग त्यांच्याशी थोडंसं बोलतो आम्ही आणि मग सांगतो की नाही तुम्ही आता हे काम शिकून घ्या, की संगणकामधला हा प्रोग्राम करा, किंवा तुम्ही आता शिवणकामामधलं हे शिकून घ्या, एम्ब्रॉयडरीमधलं हे करा. तर असं त्या मुलींशी बोलून त्यांचं घरची बॅकग्राऊंड मग आम्ही त्यांना गाईड करतो मग करायला.